हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
हरिभक्तपरायण श्री रामेश्वर महाराज हे पुढे म्हणतील, त्यांना साथ हरिभक्तपरायण उत्तरेश्वर महाराज हे करतील.
मस्तक चरणी मस्तक चरणी ठेविता मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक
काची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला वैवासिक पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्ये भूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण जिहानो मस्तक चरणी ठेवी तसे तोरी व सांडिली आपुली परिशे नेनो शिव कैसे लोखंडाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला विढाला माझी वाणी अपुरी पडते आणि त्या संतांचं वर्णन करण्यापेक्षा आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवावं हा न्याय देहूतले मालक मान्य करतात मस्तक चरणी ठेवी तसे काय संतांकडे थोरी व सांडलेली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी साधू स्वतःच मोठेपण सांगून तुमच्या माझ्यासारख्या वाहवत गेलेल्या लोकांना दुरुस्त करतात ही साधूची क्षमता आहे जसं परीस लोखंडाला चिटकला की त्या लोखंडाचं सोनं करते 5-50 रुपये किलो विकणारं लोखंड अब्जावधी रुपयाच्या किमतीत जाते एवढी मोठी ताकद परीसाठी पण परीस कधी म्हणत नाही मी लोखंडाचं सोनं करणार नाही ती अवस्था संतांची संत कधी म्हणत नाहीत मी नालायकाचं चांगलं करीन पण नालायक संतांकडे जात नाहीत विठाला विठाला आणि जरी एखाद्या नालायकाला जावं वाटलं तर त्याला हरामखोरच महाराज भेटतात त्याला चांगले भेटतच नाहीत विठाला विठाला चांगला साधू भेटण्यासाठी प्रारब्ध लागते एक जण म्हणला मी महाराजाच्या बाजारात गेलो तू बिनाकलीस तो नालायक महाराजाच्या बाजारात गेला तुलाही पुण्य नाही तुला आपल्या मनाचा मोठेपणा असावा अन्यथा आपल्याला देवानं महाराज तपासायची अक्कल दिली नाही असं समजावा विठाला विठाला चांगल्या साधूकडे जावं आपले विकार दूर करतोय आलिंगन संताचिया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता अधिकारी महात्मा सापडल्याच्या नंतर आपण त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर आपल्या शरीरातला पूर्ण विकार संपतो आपलं शरीर दिव्य होतं हे चांगल्या साधूची ताकद आहे विठाला साधूचं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता असतं जगाच्या कल्याणा संतांच्या बुद्धी देव कष्टविती परोपकारे आतापर्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील सनातनी साधूंनी स्वतः करता जीवन खर्चच केलं नाही ते विश्वाकरता खर्च केले हे संतांचं जीवन आहे संतांची संपत्ती संतांचं सुख हे तुमच्या आमच्या सुखात आहे संतांच्या मुखारविंदातून जे जे प्रगट होत असतं
ते अमृताला लाजवील इतकं टोकाचं असते. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्व तसे. हे जीवन संतांचे साधं सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला. आपलं कीर्तन विठाला विठाला. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने भगवान या विश्वातले प्रत्येक देव आणि संत यांचं संन्यास धर्मातलं आराध्य कोण असेल तर ते फक्त मारुतीराय आहेत. भले देव असतील, यती असतील, योगी असतील, तपी असतील, सिद्ध असतील, अनुरागी असतील, ही सर्व यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल सगळे असतील. या सर्व लोकांचं संन्यास धर्मातलं आराध्य कोण असेल तर ते फक्त मारुतीराय आहेत. आणि त्या मारुतीरायाचा प्रसाद आपण ज्याला प्रचलित भाषेमध्ये नगरभोजन म्हणतो, भंडारा म्हणतो. आणि तो मारुतीरायाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सर्व विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे वारकरी राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, शेती क्षेत्रातले, आध्यात्मिक क्षेत्रातले सर्व आमंत्रित करून मारुतीरायाचा प्रसाद सर्वांना मिळावा हा अनुषंग अंतकरणात ठेवून नगरभोजनाचा कार्यक्रम आदरणीय परमश्रद्धेय अंगद प्राध्यापक अंगद सर त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. त्यांना 2 सुपुत्र आहेत. आदरणीय एकाचं नाव यश आणि एकाचं नाव गणेश. यश आणि गणेश अंगद सरांचे सुपुत्र आहेत, आज्ञाधारी पुत्र आहेत. कारण एकदा तारीख घ्यायला माझ्याकडे आले. पण आम्ही परिक्रमेहून आल्याच्या नंतर शर्मनांना ते त्यांचा एक मुलगा 2 वेळेस माझ्याकडे भेटायला आले परिक्रमा करून आल्याच्या नंतर सुद्धा. आणि सीताहून भाताची परीक्षा असते. एका सीतेकडे नाही घाटावे लागत. एक सीत तपासल्याच्या नंतर भात शिजला का नाही हे शहाण्या बाईला कळत असतं. मी जरी शहाणा नसेल तरी पण 2-3 वेळेस त्यांच्या एका मुलाची भेट झाली. आज्ञाधारी पुत्र आहे. आणि अंगद सर जगातली सर्वात मोठी श्रीमंती, ज्याच्या पोटी जन्माला येणारे लेकर मायबापाचं ऐकतात त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. विठाला अब्जावधीची प्रॉपर्टी कमवून ठेवून आपण ज्यांच्यासाठी कमवतो, जीवाचं रान केलंय, वाटेल ते कष्ट करून आपण ज्यांच्यासाठी संपत्ती कमवतो, ते पोट्टे जर आपलं ऐकत नसतील तर असं समजायचं आपण जिवंतपणी नरकात येतो. विठाला विठाला. बऱ्यापैकी शिक्षणाची धारणा अंतकरणात घेऊन उच्च शिक्षित दोन्ही मुलं आहेत, यश पण आणि गणेश पण. आणि ते आज्ञाधारी पुत्र आहेत सर तुमचे, त्याबद्दलही सार्थ अभिमान आहे. चल, मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने तुम्ही मारुतीरायाच्या पुढे नगरभोजन करता, मारुतीरायाचा प्रसाद करता. आणि त्या प्रसादाच्या निमित्त भजन व्हावं, नामचिंतन व्हावं, साधू संतांचं चरित्र व्हावं, देवादिकांच्या नामाचा उच्चार व्हावा, या अनुषंगानं वारकरी संप्रदायात कीर्तन ही प्रणाली आहे. आणि त्या प्रणाली करता माझ्यासारख्या सर्वसामान्य आज्ञानी गिरगावकरांची निवड केली. मारुतीरायाच्या पुढे बोलण्याचा योग आला मला. तुमच्यामुळं मारुतीरायाचं दर्शन झालं. या वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे देवादिदेव भगवान शिवशंकर वैद्यनाथाच्या कृपाप्रसादाने फुलित असलेला हा परिसर, आणि या परिसरात मला कीर्तन करण्याचा योग येतो, ते माझं परम भाग्य. विठाला तुमच्या घराण्यातली ज्येष्ठ श्रेष्ठ तुमचे काका चुलते आदी करून चुलती काकी आई वगैरे सगळे जे काही परिवारातले असतील त्या सर्व परिवारातल्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. उपस्थित सरांच्या विनंतीला मान देऊन आलेली, या प्रसादाकरता आलेली मंडळी, तुम्ही सर्वज्ञ मंडळी आस्तोंच कृषीतली, तुम्हा सर्वांना नाक घासून प्रणाम करतो. दोन्ही रंगाचार्यांना सुद्धा प्रणाम करतो. विठाला विठाला. त्या कोपऱ्यापासून तर इकडच्या कोपऱ्यापर्यंत विनेकरी महाराजांपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला. संतांची अधिकार शक्ती किती मोठी असेल, संतांची वैचारिक शक्ती किती मोठी असेल, संतांचं भक्तीचं सूत्र किती मोठं असेल, संतांचा तुम्हा मानचा उद्धार करण्याचं त्यांच्याकडचं किती मोठं पात्र मोठं असेल. मला असं वाटतंय, मला तर सांगता येणारच नाही, पण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज आदी करून अष्टादश संत मारुतीराय यांच्या भक्तीचं माप करण्यासाठी
पृथ्वीवर जितके देश आहेत कोणाची माय आली संतांच्या भक्तीचं माप काढायची विठाला एवढं मोठं टोक एवढं मोठं उंच शिखर या संतांचं आहे. आणि स्वयं तुकोबराय म्हणतात या संतांचं वर्णन करत असताना वाणी माझी आपुरी पडते मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतो. त्या अर्थी तुकोबरायची वाणी किती श्रीमंत आहे कल्पना करा. आपल्या वाणीचा दरारा असून असून काय असतो. महाराष्ट्रातले 7019 गावं झाली माझी एकदा गेलेली. आजच्याने 19 गावं पूर्ण होतात. इथं पहिल्यांदा झालं 7019 गावं आजच्यानं महाराष्ट्रातले पूर्ण झाले. मी रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत पाहिले की ज्याने वाटतील ते प्रयत्न करून आपल्या पोराईसाठी संपत्ती कमवल्या. बापानं आवाज 2-4 दिले तरी पोट्ट आवाज देतच नाही. ही आपल्या वाणीची ताकद आहे. जिच्यासाठी 7 फेरे घेऊन तिच्या बापाच्या गोत्रातून सोडून आपल्या गोत्रात आपण विलीन ज्या पत्नीला करतो त्या पत्नीसाठी सर्वस्व पणाला लावून तिच्या प्रतिष्ठेसाठी लोकलज्जा निवारणार्थ तिच्या आबरूच्या संरक्षणा करते. तुका म्हणे लग्न भाज परी ते लाज स्वामीशी. कारण ती कुठेही आपली लाज घालू नये याच्याकरता ज्या पत्नीसाठी सर्वस्व आपण पणाला लावतो त्या पत्नीलाही 4-2 गोष्टी सांगितल्या तरी तिने म्हणावं आमच्या मालकाला काही. लोड येत असेल तर काही बंद करा. मोजके चालू ठेवा. लाईट कमी पडत असेल तर. हे आपल्या वाणीचा पुरुषार्थ आहे. फार काही झालं तर आपल्या वाणीनं एखाद्या लाख रुपयाचं उधार वस्तू मिळत असेल ती टायमाला नाही दिली तर त्याच्यानंतर ते दुकानदार आपला फोन पण उचलत नाही. ही आपली लायकी आहे. हे आपलं वजन आहे. तुकोबरायचा अधिकार किती मोठा महाराज किती मोठा. आपल्याकडे एक सुटकेस भर पैशावाला आला डक्क भर पैशावाला आला की आपण त्यात संग फोटो काढतो लगेच स्टेटस ठेवतो. आमच्याकडे साहेब आले तुला दाबायला आलते ते. त्या साहेबाच्या गोळ्यात संपल्यात का. तो लहान होऊन तुला मोठं करायला त्याच्या गोळ्याच संपल्यात का. ते कसं तुला मोठं करील. फार काय झालं तर त्याला मोठं होण्यासाठी तू याकडे साहेब येत असेल. इतके नाटकं करी जाऊ नको विठाला. बऱ्याच क्षेत्रात कोणी एखादं आलं मोठं की बस माणसं लगेच फोटो काढणं लगेच ते ठेवणं मला अमकं मला तमकं हे काही सांगू नको. या देशातले सगळे पुढारी या देशातले सगळे महाराज या देशातले सगळे शेतकरी या देशातले सगळे शैक्षणिक क्षेत्रातले या देशातले सगळे वैद्यकीय क्षेत्रातले बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात फुकायचे. हा जगाचा साहेब पंढरपुरातला आहे आणि ते तुकोबरायकडे मनाने येत होता. ही तुकोबरायची मोठेपणाची व्याख्या विठाला. आपण फार काय झालं तर एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा आपल्याला निरोप आला ना आपण दुसऱ्याच्या बैठकीत बसलो असेल ती बैठक त्या मोठ्या माणसाला जर आवडत नसेल तर माणसं लगेच खोटं बोलते. नाही 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 काय नाही मी तिकडे बाथरूमला गेलो ते म्हणजे चहा घेऊन जाय. आणि म्हणून मी त्यांच्या बैठकीत गेलो. नाही तर मला काय असं त्यांच्याकडे जाण्याची इच्छा नव्हती पण मी त्यांच्याकडे गेलो. इतका दबदबा आपल्या वाणीचा आहे विठाला. आता तर आज करण्याचे इच्छित होतो विठाला विठाला. आपला हा दबदबा आहे पण महाराज तुकोबरायचा दबदबा किती काय. आपण एखाद्याचा फोन आल्यानंतर माणसं इतके दिवस येतात बापरे त्यांचा फोन आला आता करू काय कोड्या उडी टाकू का काय करू इतकी अवस्था. हे आपण कोणाच्या तरी वाणीला भीतो कोणाला तरी काहीतरी भीतो. महाराज तुकोबरायचा दबदबा किती आहे. तुम्हाला आणि मला सगळ्याला बटन दाबून मारून मळ्यात फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव दक्षिणेचा राजा आहे. आणि दक्षिणेचा राजा तुकोबरायचं नाव ऐकल्याबरोबर तुकाराम महाराज यम सुद्धा थरथर कापतो. हा तुकोबरायचा पुरुष आहे.
लाज वाटायला पाहिजे आम्हा कीर्तनकारांना की आम्ही एवढे जण असताना आजही हरामखोर चुकीचा परमार्थ करतात, आजही भडवे नालायक चुकीचा परमार्थ करतात. ही आम्हा कीर्तनकारांना लाज वाटायला पाहिजे. किती किती काळ सुधारितच आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एका क्षणात दिल्ली ते गल्लीपर्यंत वार्ता पोचती, तरी पण आम्ही कमी पडतो. आजही चुकीचं भजन करणारी हरामखोरांची संख्या खूप आहे. 450 वर्षापूर्वी इंटरनेट नसताना सुद्धा भजनानं जग ढवळून काढलं. हरिभजनी हरिभजनी वर्षापूर्वी एकही इंटरनेटची सुविधा नसताना विश्व भजनानं ढवळून काढावं, आणि इतक्या सुविधा असताना सुद्धा आम्ही भजनात गाणे म्हणावा. आम्हाला कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला सुद्धा कळणार नाही. विठाला हा तुकोबारायच्या वाणीचा भक्तीचा पुरुषार्थ. या विठाला 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 पहिल्यापासून मोठ्या लोक शेवटच्याच मंगलाष्टकाला येत होते. विठाला विठाला हा तुकोबारायचा पुरुषार्थ आहे. आणि एवढी वाणी प्रगल्भ आणि श्रीमंत असताना तुकोबारायांनी म्हणावं, मी संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. कल्पना करा, आमची पात्रता तरी एक संत सांगायची, आमची लायकी काय, आमचं योग्यता आहे का, आमचा अधिकार आहे का? ज्या ती तुकोबारायची वाणी कमी पडते त्यावरती आमचा काय अधिकार आहे? तरी पण तुम्ही आशीर्वाद द्या, बोलण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एका संतांच्या दरबारात अंगदसर प्रसाद केलाय. ही संत किती मोठी आहे, त्या संतांचा अधिकार किती मोठा आहे, आपल्या फावल्या वेळात मी बोलण्याचा प्रयत्न करतो. एका मुलीचं लग्न झालं, सात्विक सदाचारी पुण्यशील मुलगी होती. रूपालाही देखणी आहे, सात्विक आहे, सदाचारी पुण्यशील आहे. देखणीचं स्वरूप जाऊ द्या, विश्वात दोनच रंग आहेत. पण ती सदाचारी आहे, ती पुण्यशील आहे, ती पावन आहे. ती राजघराण्यातली मुलगी आहे, तिचं लग्न झालंय. साधू किती मोठी आहेत पहा. लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या मालकासोबत जात होती. वाटे लावत असताना आईचं दर्शन घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं, चुलते मालते कोण असतील त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. पण कुठल्याही मुलीला सर्वात मोठा साहेब आश्रय असतो तो माईचा आणि बापाचा. आईचं आणि वडिलांचं दर्शन घेतलं, हृदय भरून आलं. आईने विचारलं, बाबांनी विचारलं, बाई तू राजकन्या आहेस, तुला काही आम्ही कमी पडू देणार नाही. तुला असं वाटतंय का तिकडचं काही संपलं की मग अडचणी? काही काळजी करू नकोस, तू कधी पण निरोप पाठव. त्यावेळेला फोन नव्हता ना. तू कधी निरोप पाठवेल, वाटेल ती सुविधा आम्ही तुला पोच करू. पण आईला माहित नव्हतं नवरदेव कसा आहे. आईला सांगितलं, आई तुझे जावाई 95 वर्षाचे आहेत. तुझे जावाई माझे मालक 95 वर्षाचे आहेत. आणि साहेब नुसते आंधळे नाहीत, त्यांचे डोळे फुटलेले आहेत. नुसता अंध असणं वेगळी गोष्ट आहे, शोभेचा चष्मा घालू शकते, पण डोळे फुटलेले आहेत डोळे. आणि ते फुटलेले डोळे असल्यामुळं त्यांच्या समोर जायला सुद्धा कोणी येत नाही, इतके विचित्र त्यांचे डोळे दिसते. आणि आई तुझ्या जावयाच्या माझ्या मालकांच्या डोक्याचे केस काळे नाही, पांढरे पण नाही, पिंगट झालेले. वय किती असेल कल्पना करा. भैया असे हो, माहीत फक्त बापाला होतं, आईला नव्हतं.
आणि त्या काळातल्या बायका इतक्या चौकशा करीत नव्हत्या. कारण त्याचं कारण असं होतं, नवरे पण नालायक नव्हते ना. कधी त्यांनाच दोष देता येणार नाही ना साहेब आपल्याला. माणसं पण इकडे तिकडे थुत्र घालीत नव्हते, त्याच्याकरता बायका जास्त काही बजबज बोलत नव्हत्या. आता हे पण ह्या डगरीवर त्या डगरीवर, ह्या वळईवर ह्या फांदीवर त्या फांदीवर, कुठेही हात टेकू टेकू हात वरबाडून यालेत. नंतर त्यांना तेल लावताना बेजारी व्हाली, इतके हात कसे वरबाडे तुमचे, म्हणून त्याही चिकित्सक झाल्या, विचारायला जास्त करायला त्या. आता विठाला विठाला. कधी मी आमचा ड्रायव्हर बाळू मला काही काहीची ती व्हिडिओ दाखवतो इंस्टावरचे, हे बायकोला असं म्हणला ते तसं बायकोला म्हणला. म्हणलं सतत बायकांना नाव ठेवणं नालायकपणाचं शिखर आहे. कधी कधी आपला सुद्धा चेहरा आरशात बघितला पाहिजे, कधी बी त्यांनाच नाव ठेवता का, हे मूर्खपणाचं टोक आहे. विठाला विठाला. मग योग असा आला, त्या काही जास्त चौकशी करणाऱ्या नव्हत्या. ठीक आहे, विचारलं बाई 95 ते 100 वर्षाचे मालक आहेत तुझे? हो. जटा त्यांच्या पिंगटेत आणि डोळे फुटकीत? हो. पण ऐक बाई, आता हा तुझ्या प्रापंचिक जीवनातला अपघात आहे. हा तुझ्या प्रापंचिक जीवनातला अपघात आहे. तुझ्या कर्मधर्म संयोगाने काय तुझं प्रारब्ध असेल त्यानुसार तुला 100 ओलांडलेला नवरा भेटलाय, पिंगट केसाचा भेटलाय आणि फुटक्या डोळ्याचा भेटलाय. तू 14 वर्षाची तरुण आहेस, देवंगण आहे, राजकन्या आहेस, त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात ठेव, बांधल्या खुंटासी धेनूचे चरणी, बांधल्या खुंटासी धेनूचे चरणी, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. लेकीने ज्या घरी दिले त्या घरचा संसार करावा, आणि गाईनं ज्या दावणीला बांधले त्या दावणीची वैरण खावा. हा ही आपल्या भारतीय संस्कृतीची, महाराष्ट्राची प्रणाली आहे. विठाला विठाला. पण योग असा आला, आता काय सांगावं त्या माईनं. त्या माईनं पोरीच्या कानात सांगितलं, बाई या नवऱ्याची सेवा मी तुला किती सांभाळले. म्हणले आई तुझे उपकार कसे विसरेल मी, तुम्हाला किती सांभाळले. मग मी तुझ्यावर जितकं प्रेम केलं त्याच्या 1000 पटीनं प्रेम तू नवऱ्यावर कर. 1000 पटीनं प्रेम तू नवऱ्यावर कर. आणि ज्या दिवशी नवऱ्याची सेवा करताना तुझ्या मनात पाप येईल, त्या संध्याकाळी तुझी माय मेली असा निरोप येईल. याला म्हणायचं महाराष्ट्रातली पवित्र आई, याला म्हणायची भारत देशातली सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय. असं मुलीला शिकवणार. तिच्या लक्षात आलं, चला आपण बाबांकडे जाऊ. बाप रडत नव्हता, कारण या देशातला सात्विक बाप डोळ्यानं कधीच रडत नाही. या देशातला सात्विक बाप आपल्या लेकरासाठी डोळ्यानं कधीच रडत नाही. तो रडत असतो अंतःकरणानं, तो रडत असतो हृदयानं, तो रडत असता आपल्या जीवानं रडत असतो. आणि त्याच्या लक्षात होतं आपण या अवस्थेतल्या जावयासोबत आपली मुलगी तिची पाणी ग्रहण केले. जवळ आली, बाबांचं दर्शन घेतलं. बापानं स्वतःच्या उपरण्याने मुलीचे डोळे पुसले, सांगितलं, ताई मला माहिती आहे, पण हे डोळे जी फुटलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तुझं प्रारब्ध आहे, हे तुझं कर्म आहे. मला नाईलाजानं तुझा हे अपघाती लग्न करावं लागते. माझा काही विलाज नाही, मला काही त्याबद्दल तू दोष देऊ नको. उलट मी तुला सांगतो, तुला बापाविषयी जर प्रेम असेल तर एकच लक्षात ठेव, तुझ्या या अवस्थेतल्या नवऱ्याला आईपेक्षा जास्त प्रेम कर, अन्यथा संध्याकाळी बाप मेला याचा निरोप येईल. पर्याय संपलेच आहे. मुलगी मालकासोबत त्या वाहनात बसली. त्या काळात फार दिवसाचा प्रसंग येतो. त्या काळात काय अशा 4 चाकाच्या गाड्या नसतील, रथ असेल, एखादी बैलगाडी असेल, काही शिबिका असेल, पालखी असेल. तिथं पोहोचली ती. राजघराण्यातली कन्या आहे. तिच्याकडं गुमास्त्याला झोपायला चांदीचा पलंग होता. गुमास्ता हे बऱ्यापैकी मराठी शब्द आपल्याकडे आता कळणार. याचं कारण काय झालं माहितीये का, आमची लोक सुद्धा इंग्रजीचा प्रभाव दाखवायला लागले. म्हणजे लोकांना एक जण म्हणला मी इंग्लिश मध्ये कीर्तन करणार आहे. म्हणलं मराठीत कोणी डोंगला ऐकणं तू होतं, इंग्लिश मध्ये कोण ऐकन? कशाला नाटकं करायचे मला सांगा ना. काही गरज नाही ना. जे आंबा खुडीत येत नाही का, ते फांदीव जाऊन तोडला की तोडणाऱ्याचं तंगड तुटतं, इतकं लक्षात ठेवा. कारण वानर पण त्याच्या नादी लागत नाही. वानराला पण माहिती आहे आपण या फांदीवर गेलं की फांदी मोडती आणि आपलं मुंडकं मोडतंय, तर ते फांदी आंबे तोडायचा प्रयत्न तरी कशाला करायचा. मला सांगा, ज्ञानोबरायला भाषा 56 येत होत्या, तरी हे मराठीची ब्रह्मविद्येचा सुकाळ करी का माझा मराठाची बोल अमृता ते पैजा जिंकी. याचं कारण काय माहितीये का, खरं तर आपल्यावर इंग्रजीचा पगडा जास्त नसावा,
आपल्यावर इंग्रजांचं राज्यच नव्हतं, आपल्यावर निजामाचं राज्य होतं, तरी पण अंगठा देणाऱ्या बाईच्या सुद्धा ओठावर इंग्रजी खेळायची. विठाला विठाला मोठ्यांचं वाक्य सांगतो गुरुवर्य ज्ञानसूर्य. ज्ञानोबारायच्या नंतर जर ज्ञानोबाराय महाराष्ट्रात कोण असतील तर रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. ज्ञानोबारायच्या नंतरचे ज्ञानोबाराय. ज्यांनी ज्यांनी गुरुवारी रंगनाथ गुरुजींचं दर्शन घेतलं त्यांनी छाती ठोकून सांगायचं मी ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं. प्रतीक ज्ञानोबाराय. आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणावं भाषा सगळ्या शिकावा, भाषा सगळ्या शिकावा, पण मराठी भाषा पोळीसारखी भातासारखी खावी आणि बाकीच्या भाषा लोणच्यासारख्या खाव्या. बाकीच्या भाषा लोणचासारख्या खावा. हे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं ब्रीद आहे. कारण याचा धरीन अभिमान आपलं जतन केलं पाहिजे. विठाला विठाला. आणि ती गेलेली गुमास्त्याला सुद्धा चांदीचा पलंग होता. प्यादा, गुमास्ता, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, स्तुती पाठक हे राजदरबारातल्या लोकांचं पद असते. जाऊ द्या, असू द्या, तुम्ही नंतर विचार करा ह्या पदांना आपल्या भाषेत आता काय काय म्हणते ते घरी गेलं बघा. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आणि आपल्याला टाइम दिलेला आहे. बैल 2 जमीन 300 एकर इतकी काही पाळी होत नसती. मलाही संध्याकाळची गावकी पुन्हा योग असा आला जिच्या घरी गुमास्ता सुद्धा चांदीच्या पलंगावर झोपतोय ती पोरगी दरभाच्या चटेवर झोपायली. दरभाच्या चटेवर. आणि आजही लक्षात घ्या माझ्या पवित्र महाराष्ट्रातल्या नालायक लोकांचा संसार मायबापाचं नाव करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या मावल्या करतात. इतकं मात्र लक्षात ठेवा. या पवित्र महाराष्ट्रातल्या नालायक लोकांचा संसार म्हणजे त्या पतीचा संसार आपल्या बापाचं माईचं नाव जाऊ नये याच्याकरता पवित्र महाराष्ट्रातल्या मावल्या करतात. याचंही थोडंसं भान ठेवा. सतत सतत बायकांवरच टोमणी मारत जाऊ नका. विठाला विठाला. आणि काय परिस्थिती असेल. दरबारच्या चटेवर झोपत होती. मालकाची ती अवस्था तुमच्या लक्षात आली. 5 सेकंदापुरता त्या पोरीचा बाप बाबर 5 सेकंदापुरता बाप आणि त्या पोरीचा हृदय 5 रन तुमचं हृदय. ह्या अवस्थेतल्या पोरीला आपण या नवऱ्यासोबत काय परिस्थिती असेल महाराज. काय वाटत असेल त्या मायबापाला महाराज. तिला स्वतः काय वाटत असेल. आपण कुठल्या 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 ह्याच्यात पडलो पण काही नाही. मायबापाचा आशीर्वाद होता. मायबापाच्या वाणीची किंमत होती. आपल्या मायबापाचं नाव मातीत जाऊ नये याच्याकरता ती त्या म्हाताऱ्या नवऱ्याचा संसार करीत होती. आणि पहाटेच्या प्रहरी सकाळी 8 वाजता साहेब चूल पेटिली आणि त्या चुलीवर भाकरी करीत होती. 4-5 भाकरी टोपल्यात पडलेल्या. भाकरी पडल्या तेवढ्या अवकाशात एक साधू भिक्षा करता आलाय. भिक्षां देहिमा. भिक्षा करता आलाय. साधूला पाहिलं. साधूचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. त्यावर ती साधू किती अधिकारी असेल कल्पना करा. काय वानवाता न पुढे वाणी. तुम्ही ज्या भगवंताचं ज्या साधूच्या पुढे प्रसाद करता या साधूच्या वंशातली या साधूची अनुयायी या साधूची संगती म्हणजे संत मारुतीरायाची सोबती मित्र संत हे किती अधिकारी आहेत लक्षात. नंतर मी जाता जाता मारुतीरायाचा सुद्धा अधिकार सांगत राहील. किती मोठे अधिकारी आहेत. आणि मग ते महात्मा भिक्षे करता आले. त्या बाईनं ते टोपल्यातल्या भाकरी एका वेळ टेकल्या. शहाणीबाई भाकरी एका वेळ कधीच टेकत नाही. त्या चिखलासारख्या होत असतात. म्हणून अशी कडेला लावत असते. शहाणी बरं का. शहाणी कडेला लावते कारण ते अशा कुसकुस व्हाव्या. त्या अशा थोड्याशा कडक लागाव्या याच्याकरता शहाणी. आता जिला काहीच कळत नाही जी आठवड्यात 5 बाऱ्या नवऱ्याला बर्गरन पॅटीस सांगती तिला भाकरी खाली ठेवा कुरडीच्या खाली ठेवा याचं थोडं ज्ञान असतं. विठाला आणि तिला अशा सगळ्या भाकरी ठेवल्या. त्या भाकरी अशा सगळ्या हडकून कोरड्या झालेल्या होत्या. एका एक भाकरी ठेवल्या आणि तुळशीच्या वट्ट्यापाशी गेली. त्या वट्ट्यावर प्रवेश केला आणि वट्ट्यावर वृंदावन होतं. त्या वृंदावनाचे 2 पानं तोडले आणि त्या भाकरीवर ठेवले. भारतीय संस्कृतीतली देवता तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य घेत नाही. एकादशी वगळता. एकादशी वगळता आपल्या प्रत्येक उपवासाला तुळशीचं पानच नैवेद्याला लागते. सोमवार असेल शिवजींचा दुपारी सोडता येतोय. दुपारी शिवजीला नैवेद्य असतो. तुळशीचं पान लागते. एक जणानं प्रश्न केला चारवाकाने की तुळशीच्या पानात अशी काय ताकद आहे. द्रव्यात दोष असतो. पैशाच्या मागे 15 अनर्थ सांगितले. तितकं सांगत नाही 15 अनर्थ सांगितले. तर पैशाच्या पाठीमागे 15 अनर्थ असतील तर ते चुकीच्या पैशाने आणलेला तांदूळ सुद्धा चुकीचा अनर्थ आहे. गहू सुद्धा चुकीचा आहे. त्याच्यामध्ये वापरलेली सगळे भाज्या वगैरे त्या पैसेच चुकीचे आहेत. त्यार्थी त्याच्यामध्ये त्या द्रव्यामध्ये दोष आहे. आणि दोष अन्नातला काढायचा असेल तर जगात कुठलंच केमिकल नाही. जगात कुठलाच मंत्र नाही ना श्लोक नाही साहेब.
ना कुठलं काहीच नाही. या पक्वान्नातला या प्रसादातला दोष करायचा असेल तर तुळशीच्या पानाची ताकद आहे. आणि तुळशीचं पान ठेवलं की त्याच्यातला दोष जातो. आणि तो नैवेद्य मात्र कन्या आंबाड्या घुगऱ्या असतील साधवानी देव स्वीकारत असतो. इतकीच्या त्यात ताकद आहे. काय पाहिजे हुशार आहे. मला साधूच्या लक्षात आलं, तुळशीचं पान ठेवल्याबरोबर लक्षात आलं ते अधिकारी कन्या आहे. आणि ती भिक्षा जोडीत घेतली आणि विचारलं, पाहिलं कपाळावरचं कुंकू पाहिलं, गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं, पायातले जोडवे पाहिले. आणि तिने विचारलं, ललाटी प्रभवा, या कुंकवाचा मालक कोण? त्या पर्णकुटीत अनुष्ठान करतात, जप करतात. वा. दार लोटल्याबरोबर पाहिलं तर ते त्यांचे शिष्य होते, साधूचे शिष्य होते. मला या मुलीचे मालक त्या साधूचे शिष्य होते. आवाज दिला, बाळा. 5-25 वर्षाच्या नंतर आपल्या गुरुवर यांचा आवाज आल्याबरोबर डोळे तर फुटकी होतीच, कधी कधी त्याच्यातून रक्त वाहत होतं. पण आज मात्र त्या डोळ्यातून शुद्ध पाणी वाहते. आणि ते पाणी आपल्या गुरुजींच्या पायावर टप 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 पडत होतं. चाफत रांगत येऊन गुरुजीचे पाय धरले. अरे ही अवस्था असू द्या प्रभू, पण ह्या अवस्थेत मला तुमचं दर्शन झाले. माझ्यासारखा नशीबवान कोण नाही. बाहेर कोण आहे? मम भार्या, हा ती माझी पत्नी, माझी अर्धांगिनी, माझी सहचरणी आहे. काय नाव आहे तो आपली गो, काय भारताचा इतिहास आहे, काय पवित्र महाराष्ट्राची प्रणाली आहे. माझी अर्धांगिनी आहे, माझी भार्या आहे, माझी सहचरणी आहे, माझी पत्नी आहे, माझी बायको आहे. काय शब्द आहे त्याच्यामध्ये, काय तादात्म्य आहे शब्दामध्ये, किती मोठी ताकद. वा. तिच्यापासून आपल्याला काही लाभ. फुटक्या डोळ्यातून पाणी येत होतं. महाराजांनी प्रश्न केला, बाळा, जिच्यापासून लाभ विचारल्यापासून रडतोस याचं कारण काय? ऐका प्रभू, लहानपणी माझ्या आईनं जितकं प्रेम केले त्याच्या हजारो पटीनं माझ्या बायकोनं माझ्यावर प्रेम केले. म्हणून माझ्याकडे उपमा एकच आहे. लग्न केले याच्याकरता मी तिला बायको म्हणतोय, पाणी ग्रहण केले याच्याकरता बायको म्हणतो. एरवी कर्मासाठी मात्र ती माझी आई आहे. ऐका माझ्या माहिती, नवऱ्याची सेवा करण्याची ताकद किती मोठी आहे. हो, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडत नाही तर महाराजाचे पाय धुता. तुम्हाला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. अर्थच नाही. काही अडचणीत हात घालणाऱ्या बाईलाही सुरसत असते. आणि मग हात झटकून काही फायदा नाही. काय ज्याचे आई वडील जिवंत आहेत, कमी कशा करता म्हणलं तुमची पोरं की तुमचे आज्ञाधारी पोरं आहेत. महाराज, अशी पोरं आज्ञाधारी असावं. माझी 3 वेळेला भेट झाली सरांच्या मुलांची. महाराज, बापांचं ऐकल्याशिवाय एक रसोदीर्घ मागं पुढं सरकत नाही. त्या बापानं समजायचं मी स्वर्गात आहे, ज्याची मुलं आज्ञाधारी. महाराज, आपल्या आईवडिलांचं वचन मानणं याच्यासारखा पुरुषार्थ जगातला कोणता नाही. बरीच पोरं महाराजाच्या थैल्या उचली ते मायबापाच्या पाया पडत नाहीत. ते महाराष्ट्रातले 1 नंबरचे हरामखोर उचले. विठाला विठाला. तुम्हाला वाटतं का साहेब एखाद्या महाराजाच्या पाया पडल्यावर तुमचं कल्याण होईल? कारण तुमचं नशीब लागेल ना तुम्हाला तसा महाराज भेटला. तुमचं नशीब लागेल ना, नशीब लागेल. मला आतापर्यंत तसा महाराज सापडलेला नाही. माझ्या गोळ्या संपल्यात का? मी मूर्ख आहे का? तुमच्यापेक्षा जास्त पापी आहे का? असं कसं शक्य? आणि तुम्ही स्वतःला तुकाराम महाराजाचे चुलते समजिता का? आपलं कल्याण होईल असा साधू नाही सापडला. ते त्याचं कल्याण करून घेणारीच लोक सापडले. एका बाईने महाराजाच्या पाया पडायला एक पोरगं नेलं, दाबलं, ते बळच पाया पडलं. पण महाराजाचा वरखंडा काढला, रक्त निघलं. महाराज काही बोलू नये म्हणून तिने 1,500 पायावर टाकली. महाराज गाड झाला. तर एका पायाला वरखंडा हाड्यावर 1,500 भेटतेत महाराजांना, दुसरा पाय लांबीला, यालाही वरखंडा हाण. माझ्या त्यावेळेलाच लक्षात आलं महाराज कशाने गार होतोय हे लक्षात आलं. पण ही बाई इडी हिच्या गोळ्या संपल्या, तिने बळत पोरग पाया पडले. मग थोड्या वेळाला त्या बाईला विचारलं, बाई एवढं महाराजाचं रक्त काढूस तर तुम्ही पोरग पाया पडून 1,500 रुपये गेले, तू लोकांचा ऊस खुरपीत होतीस, जाऊ द्या म्हणले महाराज 1,500. पण महाराज इतक्या बायात मला काही म्हणलं नाही. मी कसं त्याला 1,500 गार केलं. अरे बाप, वरतून त्या बाईचा असा शब्द. म्हणलं बरोबर जाऊ द्या बाई, 1,500 काय काय कशात गेले, मला काय घेणं नाही, तू 4-5 हजार त्याच्या पायावर टाक. पण पोराला इतकं कसं काय दाबलं? म्हणजे 3 वर्ष झालं पहिलीतच या मोराच्या पाया पडल्यावर पोरग दुसरीत जाते, या महाराजाच्या पाया पडल्यावर पोरग दुसरीत जाते. 20 वर्ष झालं त्याच महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालल्या. तुम्ही जे शोधता का हे तुमच्या कल्याण करणे. तुम्हाला तुमचं हित करायचं असेल तर या महाराजाच्या पायावर उभं ठेवा. तुम्हाला तुमचं हित करायचं असेल तर पैठणच्या मालकांच्या पाया पडा, देहूच्या मालकांच्या पाया पडा, आळंदीच्या मालकाच्या पाया पडा.
पंढरीतल्या मालकांच्या पाया पडा. आणि सगळ्यात मोठा मालक जर तुमच्यापाशी कोण असेल तर वैद्यनाथ आहे. त्याच्या पिंडीवर डोकं ठेवा. जगातल्या सगळ्या महाराजांचं दर्शन झाल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. विठाला मी असं म्हणणार नाही कोण्या महाराजाच्या पाया पडू नका, पण महाराज तपासून पाया पडा. मोठ्यांचे तात्विकांची 2 वाक्य, पाणी गाळून प्यायचा आजार होणार नाही. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. आणि जरी आजार झाला तर डॉक्टरांची कमी नाही, 2-4 दिवसाला तुम्हाला दुरुस्त करतील. पण महाराज जर चुकीचा भेटला ना तर मागच्या आणि पुढच्या बऱ्याच पिढ्या मातीत जातात. याच्याकरता चुकीच्या महाराजांचं दर्शन घेत जाऊ नका. विठाला विठाला. एक महाराज मला म्हणलं, महाराज मी लग्न केलं नाही. तुला बायको जगवायचा कटाळा होता म्हणून केलं नाही. तू लग्न नाही केलं म्हणजे लय मोठा आहेस का? लग्न करणारे पापी असतात का? तू कोबरायला 2 लग्न केले. पैठणच्या मालकाने 1 लग्न केलं तरी त्या बाईचे लुगडे धुवाला 36 वर्ष पंढरपुरातला मालक येत होता. म्हणजे लग्न करणारे वाईट असते तर लग्न न करणारे चांगले असते. तोय तुला मीठ लावून चाटीत बसतो. विठाला विठाला. असं कधी समजायचंच नाही, काहीच समजायचं नाही. लाख्या नावाचा कोलाटी नावाचं कुल तुम्हाला लांबून कळतंय ना, जास्त हात घालायचा नाही. लांबून तर कळतंय ना. राजकारणी लोकांना सगळं माहित असते, कारण तुमच्या त्या इलेक्शन पत्रिकेवरच असते हे अमका, हा तमका, हे अमक्या जातीचं सगळं असतं. आमच्यापेक्षा मला वाटतं कीर्तनकारापेक्षा सगळं गुढज्ञान यायलाच असते. चला, तर लाख्या नावाचा कोलाटी, त्याचा धंदा होता ढोल पिटवायचा. त्याचंही लग्न झालं. महाराज लाख्या कोलाट्यानं लग्न केलं, त्याची तारीवर कसरत करणारी पोरगी मेली. महाराज त्याचा संसार मातीत जाऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकाने स्वतःच्या पत्नीला सगळं जगेसाठी बेजारी का नाही, पैसा आवडत नाही त्यानं हातवरी करावं. ऐसा कोण आहे दयाळवा कन्यापुत्र भोले दारा दारा कन्यापुत्र भोले दारा तुम्हाला जर सापडला असता ना तर तुकोबऱ्याच्या गात्यातला अभंग आपण मध्येच उडून गेला असता. ऐसा कोणी दावा किंवा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. फक्त पैसे घेण्याच्या पद्धती वेगळ्या, संपत्त्या कमवायच्या पद्धती वेगळ्या आहेत पद्धती. आणि उगच याची वरबंडे कार, मी आमक केलं नाही, मी तमक केलं नाही, काय नाही. साधूचं सर्वात मोठं लक्षण कोणते माहिती का तुम्हाला? ज्याच्या जीवनात दुसऱ्याची निंदा येत नाही तो 1 नंबरचा साधू आहे. आणि स्वतः गळ्यात तुळशीच्या माळा घालून जर दुसऱ्याची वरखंडी काढीत असेल तर तो 1 नंबरचा हरामखोर. काय सांगत होतो? लाख्या कोलाटी, जातीनं कोलाटी, लग्न केले, मुलगी वाढली, नृत्य करत नव्हती, क्षमा असावी, कसरत करत होती, तारेवरली कसरत. कारण नृत्य हा शब्द वापरायचा नाही, कारण नृत्य हा शब्द संप्रदायात मान्य नाही. आता नवऱ्याचा ताबा सुटल्यामुळे ह्या भागवतात नाचायल्यात, हा ज्याचा त्याचा भाग सोडून दे. त्या रामायणात नाचायल्यात, त्या शिवपुराणात नाचायल्यात, असं समजायचं मालकाची येसन तुटली यांच्या वादची. कारण आपल्या संप्रदायात भार्यापदन्य असो जायतो अनिष्टो सत्पुरुषां दृष्टी भय व्याप्ती नैवम गांजा कसम लिखितम. आपल्या देशातल्या पवित्र स्त्रीनं नाचलेलं या देशातल्या पवित्र पुरुषानं पाहणं त्याच्यासाठी 7 पिढ्यापासून घातक असते. हे गिरगावच्या बाळ्याचं वाक्य नाही ना, किंवा एखाद्या गांजा फुक्याचं नाही. वेद मान्योस्ततेवचा किंवा वेदा निंदितो चांडाळ. विठाला विठाला. मला एक जण म्हणला, महाराज आशाने कीर्तन कमी होतील. म्हणलं तो भाग तूच घे, त्या जिल्ह्यात येऊ देऊ नको गिरगावच्या बाळ्याला. कोणी कोणाला मोठं करीत नसतं साहेब. जो तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानं मोठं होत असतो. जो तो ठीक आहे, मला तुम्ही दोघांनी मिळून 1-1 कोटी रुपये दिले म्हणजे 2 कोटी झाले. येरी म्हणायला बरं, मी येरी म्हणायला उगा आपण उठून जाता लगेच नाही तर उगच कोणाला बरं आलो. कारण पुढाऱ्याचं मला सगळं कळतंय. विठाला मला 2 कोटी रुपये दिले. आता मी संध्याकाळी एका गावाला जाणार आहे. जाता जाता त्या गावातला फोन आला, महाराज कुठपर्यंत आले, जेवायला काय करायचं? बरं येतो. आणि फोन ठेवल्याबरोबर मला अटॅक आला आणि मी मेलो. 2 कोटी काय चाटायचे?
ते 2 कोटी पचू द्यायचे तुमच्या हातात आहे का? नाही. मग हे जर तुमच्या हातात नाही तर मग मोठं करणं पण तुमच्या हातात नाही ना. आम्हाला मोठं त्यानंच केलंय आणि भिकारी तोहीच करीन. विठाला विठाला. मान्य असेल अंगद सर, तुम्ही एखाद्या वेळेस नारळ आणि त्याच्या खाली 10-5 कागद देतात, पण हे कागद पचू द्यायचे का? इथून गेल्यावर बायको दवाखान्यात न्यायची त्या कागदावर. हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, तुमच्या नाही. विठाला विठाला. मुद्दा सांगतो, धाक्या कोलाटी सांगतो. म्हणून आमच्या मृदंगाचार्यांनी, आमच्या भजन्यांनी, लोक आता गुणीजन वगैरे शब्द वापरले. गुणीजन हा शब्द तमाशात असतो. विठाला विठाला. हा भजनी आणि मृदंगाचार्य कीर्तनकार, आमच्या 3 लोकांना पैशाचा गर्व नसला पाहिजे. आमच्या 3 लोकांना पैशाचा गर्व नसला पाहिजे. याचं एक मुद्दा कारण सांगतो. तुम्ही आम्हाला कुंटलान जरी पैसे दिले तरी आम्ही बऱ्यापैकी भाकरी तुमच्याच खातो. बाह्य भोक्तव्यस्ततेव चहा, बाह्यो परदारेस्ततेव चहा, यत भोक्तवे जठरानरो तृप्तावसहा, याचक भेदतितेषु. याचक हा शब्द शुद्ध आहे. याचा शुद्ध 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 मराठी शब्द भिकारी. याचा शुद्ध मराठी शब्द याचक शब्दाचा अर्थ काय? भिकारी. आम्ही फार काय झालो तो स्टँडर्ड भिकारी आहे, इतकाच फरक आहे. म्हणून आम्ही तुम्हा पैशावाल्यांपुढे पैशाचे घोडे नाचवायचे नाही. आणि आम्ही नाचवीत असल तर आमचे घोडे कोण्या दिवशी उसात दाबायचे पंढरपुरातल्या मालकाला कळते. विठाला विठाला. लाख्या कोलाटी आणि पैसे शोधकत नसतो. सकाळी फोन आला मला, काही काही गप्पा सांगत असतो. म्हणलं मुकाट्या बद्दल पैसे लागत असते पोरापोरी जगवायला. साहेब जगातलं काय होतं पैसे? सांगा एखादी गोष्ट पैशाची विदा होती का? तुम्ही आता नगर भोजन केले, तुम्हाला तांदूळ फुकट दिले दुकानदार? बरं, ते फुकट देईन त्याला बायको नाही एक दुकानदाराला. हा, ते बसन का रामदेव बाबाच्या आश्रमावर लुंगी लावून जाऊ? हा, मला सांगा, ते एखाद्या संन्यासाच्या आश्रमावर जाईन कधी दुकानदार? कसं शक्य? विश्वातली एकही गोष्ट पैशाची होत नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलं. अर्थ नावाचा पुरुषार्थ काय होतं माहितीये का? आम्ही पैशाची बंडलं बँकेत ठुटायनात मग गाद्या केल्या, त्याच्या गाद्या केल्या वेगवेगळ्या पद्धतीने कमू. आणि तुम्हाला सांगायचं पैसे संघ न्यायचे का? हे मूर्खपणाचं टोकेल. विठाला विठाला विठाला. मग लाख्या कोलाट्याचं जीवन, ती तारेवरली कसरत होती. ती कसरत पाहिल्याच्या नंतर 4-2 रुपये भेटायची. पण त्याची मुलगी वारली. लग्न केल्याचं सांगतोय. लाख्या कोलाट्याचं लग्न झाल्यावर मुलगी झाली, पण ही मुलगी मृत्यू पावली. आता संसार कसा दाखवायचा? म्हणजे पंढरपुरातल्या मालकानं लाख्या कोल्हाट्याची पोरगी लक्ष्मीला केलं. जगातला प्रत्येक व्यक्ती तिच्यासाठी द्यायला, तिच्यासाठी द्यायला. संन्याशाला दुपारी भूक लागल्यावरून पडतं का? जरी झाला गावकर लिखितम, हे माझं वाक्य. अनोनी समता संताची पण पाठांतर ठराविक लोकांनाच असते. विठाला विठाला. कीर्तनात पाठांतराला किंमत असते. एक जण घरी गेल्या म्हणला मी त्याला पाळीतच होतो, मग काऊन नाही पाळलं? म्हणला मला बी जरा घासला असतो. ममुल्या फुटला. विठाला. मूर्खपणाची पैलवानकी आहे ना, इथली पैलवानकी पाठांतराची असते. मला लय स्वरेल गाता येते. अरे लय गाणारे पडे ज्यांना ऑस्कर पुरस्कार भेटलाय, अजून तर एकाही वाजण्याला भेटला नाही. विठाला विठाला. मला वाटतं जागतिक लेवलचा पुरस्कार असतो तो ऑस्कर पुरस्कार विदेशात मोठे मोठे लोक देत असतात. अजून आपल्या एकालाही नाही.
मग त्यानं काही भजने होऊ शकत नाही. ऑस्कर जरी पुरस्कार भेटला असेल तर गायक होईल, गुणीजन होईल, भजने होऊ शकत नाही. भजने होण्यासाठी पाठांतर लागते. विठाला विठाला. महाराज विश्व पैशासाठी बेजारी, त्या लक्ष्मीसाठी बेजारी. लक्ष्मीसाठी काही काही लय आमची लोक सांगणार फलानं सुख सुप्त म्हणा, तुम्हाला लक्ष्मीची कृपा होईल, ह्या मण्याची पूजा करा, तुम्हाला पैसे भेटते. आमच्या पोराच्या माईने एक मणी घेतला. आता पोते तिकडच्या घरी टाकलेले होते, म्हणजे गोदाममध्ये. घरी काही पोते नव्हते. 50-50 पोते सोयाबीनचे पडलेले होते. तिने 20 किलो सोयाबीन दिली आणि एक मणी घेतला त्या माणसाला. घरी आल्याबरोबर मला सांगितलं तांदळाची वाटी, त्याच्यामध्ये बेलाचं पान टेकलं, त्या बेलाच्या पानावरती मणी टेकलं आणि मला म्हणले आता आंघोळ करा. ते म्हणलं मी कीर्तनावरून आलो, जरी पण करा, तुम्हाला लय लोक खेटले. मी काय म्हणलं आता घाटकाच्या बाजारातून आलो नाही, काय नाही, काय विषय नाही, कीर्तनावरून आलो ना, खेटले असले तरी मला सात्विक भावनेने खेटलेत ते. हा नाही पण आंघोळ कराच. जाऊ द्या, पुरुषांच्या जास्त नादी लागायचं नाही. पुरुषण कळतं ना तुम्हाला, बायको नाही म्हणालो नाही, असं कोणीकडचं कोणीकडे लावणार. 5ची मोटर चालू आहे आणि दांडात पुरुषण पडलं, दांड फुटला, ऊस कोरडा, वडे भरले. कारण थोडंसं पुरुषण मोठा दांड फोडीत असते. तसं संसारात सुद्धा काही काही गोष्टी विरोधात गेल्या की इचकत असते. मी केली आंघोळ, वल्या कपड्याने ह्या मण्याच्या पाया पडा, मी नाक खासूस तर पडलं, पुन्हा नंतर मलम लावला संध्याकाळी. 4-5 बऱ्या पडल्या. चला समाधान. पांढरी शुभ्र आपले कपडे धुती, ज्या दिवशी घरी त्या दिवशी जेवायला देती, आपली इतकी जीव लावती, तिच्यासाठी इतकं नाही करायचं काय, तिच्या थोडंच पडू, मनीच्या पडू. आणि मनी देवाऱ्यात टेकलेला होता. मनी कसा आहे मला समज नाही, पण देवाऱ्यात टेकलेला आहे ना, त्याच्याकरता पाया पडू. मी नंतर जेवण झाल्या विचारलं, अगं हे मनी काय? काही नाही म्हणे, हे मण्याचं दर्शन घेतलं पैसे भेटते. म्हणलं बरं, तुला कोणी दिलाय? म्हणे दारात एक गाडी आली, त्या गाडीमध्ये गाय होती, त्या गाईला 18 पाय होते. असतात त्या गाई घेऊन फिरत आहेत माणसं. आणि त्या माणसानं सांगितलं, बाई या मण्याच्या दोघं नवरा कुवल्या कपड्याने पाया पडत जा, तुमच्या घरात पैसे भरपूर येतील. म्हणलं मण्याच्या बदल्यात त्याला काय दिलं? काय नाही म्हणजे त्याला 20 किलो सोयाबीन दिली. त्याच्या गोळ्या संपलत्या का? हा पैशाचा म्हणे तुला द्यायला आणि तू याकून सोयाबीन आला काय? त्याच्या गोळ्या संपल्यात का? त्याच्या मेंदूर परिणाम झालाय का? असं जरा असं हिशोबात राजा. भंगिऱ्या महाराजाच्या नादी लागत जाऊ नका. माझी बायको तितकी पागल नाही, तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर नाव घेतलंय. पण तुमचं जरा इतकं ध्यानात व्हा. विठाला तिला दिवसात 2-2, 3-3 कीर्तन करणारा मनी भेटलाय, ती कशाला अशा भंगारी मनीच्या नादी लागेल का? येडी आहे का ती? विठाला म्हणजे अख्खं जग पैशासाठी बेजार आहे. तिचं नाव लक्ष्मी. आणि या लक्ष्मीला कोलाटणीचा पोषक घातला, कोलाटणीचा. आणि तारेवर कसरत करत होती. कोणासाठी? लाख्या कोलाट्यासाठी. लाख्या कोलाट्याने लग्न केलं नव्हतं. मग लग्न करणारी वाईट असते, चुकीचं सोडून द्या. विठाला विठाला. हा सुटत नाही कोणाला. काय सांगत होतो? त्या मुलीचं दारात साधवा, तुळशीचं पान ठेवलं. इथपर्यंत आलतो. तुळशीच्या पानानं आपल्या सर्व देवता नैवेद्य घेत असतात. ठेवलं आणि मग ते आतमध्ये सांगितलं, एवढी सेवा करते, आईसारखी सेवा करते. बा साधूचं अंतकरण धरवलं माझ्या महिनं. मी इथपर्यंत आलतो, नवऱ्याच्या पाया पडत जा, मग एखाद्या महाराजाच्या पुढे जा. जी नवऱ्याच्या कधीच पाया पडत नाही तिला महाराजाच्या पाया पडायचा अधिकार नाही. उलट तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळलं. आणि जी नवऱ्याच्या पाया पडती का तिला जगातल्या महाराजाच्या पाया पडायची नाही. साहेब मला विचारेल का नाही कोणी? हा मी नगेशनीचं बैल का नाही? मला कोणी एखादा अधिकारी महाराज कॉलर धरून विचारेल कशाच्या आधारावर बोलतो? कारण जी बाई नवऱ्याचं दर्शन घेते तिची देवावरी सत्ता. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. जगात सर्वात मोठी सत्ता पतिव्रतेची. पतिव्रता होण्यासाठी नवऱ्याला मानावं लागते, नवऱ्याला मानावं लागते. लक्षात ठेवा राजांनो, आई बापांना मानणाऱ्या मुलावर किती मोठी सत्ता आहे, त्याची किती मोठी ताकद आहे. पंढरपुरातला मालक 28, आता 28 युग आपण रोज म्हणतो, युगे 28 विटेवर उभा. आणि कोणाला माहिती आहे 28 युग आहे? तुम्हाला तरी कधी कल्पना झाली का आपण 28 युग पाठ करावा का? त्याच्यातले 9-10 पाठ करावा का? त्याच्यातले 10-5 पाठ करावा? बरं म्हणणाऱ्याला तरी 28 युग पाठ आहेत का? अशी कधी अपेक्षा केली का तुम्ही? हे काय झालं माहिती आहे का? तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दारापुढं गाडी लावली की हवा राहीनं, दारापुढं गाडी लावली की हवा राहीनं, आणि दुकानावर नेली की छिद्र गवसलं. ते साबणा लावलं उभे जरी टायराला तरी पंक्चर गवसलं, आणि घरापुढे गाडी लावली तर हवा राहीनं. तुमचं असं चोर पंक्चर, ऐकायला दम नाही, पाठ काहीच नाही, त्याच्यामुळे आमचं चिजत आहे. आणि तुमचं असंच राहा, नाही तर आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. विठाला किमान कीर्तन करायला याच्यातले 15 तरी उगपाठ असावा. त्यानं कंबर बांधण्याचा प्रयत्न करावा. याच्यातले 15 तरी
2-4 तर नस फुकणाऱ्या बायाला पाठ येतो. द्वापार युगन, कलियुगन, सत्ययुगन, कृतायुगन, त्रेतायुग हे तंबाखू चोळणार बायकायला पाठ आहेत, खुरपिणार बायकायला पाठ आहेत. पण कीर्तन करायला याच्यातले 15 पाठ असावं तरच लोकांना ज्ञान सांग. नाही तर बस घरी पप्याची माईल गप्पा आणि विठाला विठाला. चला होतंय काय माहिती का, शोकांतिका येते आणि तुमच्या डोळ्यात माती टाकू. जे आम्ही तुमच्या डोळ्यात माती टाकू, तुम्हाला चोंभाळून चोळून गोड बोलून माती टाकू. पण पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात माती टाकायला कोणाची माय वेली, मग ती आमची माती करते. विठाला विठाला. ऐका माझ्या माईंनो, माफ करा मला. फार काही झालं ते याच्यानंतर तालुक्यात येऊ देऊ नका. तुम्हाला जर राग आला असेल तर सांगा तुमच्या सगळ्यांना की गिरगावच्या बाळूला आपल्या तालुक्यात येऊ देऊ नका, तरी चालेल. तुम्हाला 30 गाव पटेल, 36 गाव. पण मी तुम्हाला गोड वाटेल असं कधीच बोलणार नाही. माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबराला बरं वाटेल ते बोलणार. मालकाच्या सेवेची ताकद किती मोठी होती. 14 वर्षाची नवरी, 100 वलांडलेला नवरदेव, डोळे फुटके, डोळ्यातून रक्त वाहते, अशी अवस्था आहे. पण नवऱ्याची सेवा आईपेक्षा जास्त करणारी आहे. महाराज साधूच्या लक्षात आलं. साधू कोण आहे? साधू अधिक डॉक्टर आहे. साधू अधिक डॉक्टर आहे. माणसांचे डॉक्टर 6 वाचिले पुराणात, त्याच्यापैकी एक धन्वंतरी आणि एक सुशील. 4 घरी गेले पहा. माणसांचे डॉक्टर 6, पण देवांचा डॉक्टर एकच. त्याचं नाव आहे अश्विनी कुमार. देवांचा डॉक्टर फक्त एकच, अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार नुसते डॉक्टर नसून आजाराची देवता आहे महाराज. ती आजाराची देवता आहे, नुसती डॉक्टर नाही, आजाराची देवता आहे. आणि आजाराची देवता असून मारुतीरायाच्या सानिध्यात साधू आहे. आणि मग या साधूने विचार केला, जी 14 वर्षाची मुलगी फुटक्या डोळ्याच्या पिंगळजाता झालेल्या नवऱ्याची सेवा आईसारखी करते, तर हिचा संसार फाकलेला कसा, फाकलेला कसा, पांगलेला कसा, विस्कटलेला कसा, असं कसं? चर्मन साधूला दया आली आणि साधून 2, 4, 6, 14 वनस्पती एकत्रित केल्या. त्या कुठल्या, त्याचं पाणी जाळून काढलं, 2 कपडे त्या वस्तू घातले आणि त्या द्रावण डोळ्यावर एक एक शकन ठेवल्याबरोबर हरणासारखे डोळे साधूला आले. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री चवन. डोळे आले, डोळे आले, डोळे. आणि डोळे आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, आता काय इच्छा आहे डोळ्यानं? एकच इच्छा आहे, फक्त तुमचे पाय बघायचे. आणि पाय बघणं झाल्याच्या नंतर डोळे बंद करतो आणि तुम्ही मला आंधळ करून टाका, मला तुमच्या पायाच्या व्यतिरिक्त काही बघायचंच नाही. साधूचाही दर्जा किती मोठा असेल कल्पना करा, चवनांचा दर्जा किती मोठा असेल. एखादा म्हणला असता 14 वर्षाची नवरी भेटली आणि मला डोळे नसताना भेटली, निदान डोळे भरून तिला तरी पाहते. ते का तुम्ही आली, ते का तुम्ही मी महाराज आहे. महाराजानं बायकोला साडी घ्यावा आणि तिला पसंत नाही यावा. महाराजाचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपले. कीर्तनकारानं बायकोला साडी घ्यावा आणि तिनं घरी आल्यावर म्हणावं तुम्ही आणलेली मला पसंत नाही, अशी ज्याला बायको असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले. मग ती लगेच म्हणतो बस गाडी. रस्ता तुमच्या गावातल्या रस्त्याने असावा. अलीकडच्या कोपऱ्यावर पडली, त्याने गाडी स्टँडवर लावली. म्हणला केवढ्याची घ्यायची? ते रिक्षावाला म्हणला मी आहे, ती मागच पडली, ती मागच पडली. अशी बायको असते का बघा. चला काय ताकद नाही तुमच्या पायासाठी डोळे. आता आंधळ करा. नाही आता करीत नाही, आता ज्या दिवशी मरशील त्या दिवशी जळतील. पण ते साधून अश्विनी कुमारांनी विचार केला, काय वानवाता नपुरीवाणी, एवढा मोठा पुरुषार्थ जिच्या संसारातला आहे. 14 वर्षाची तारुण्य लतिका राजकन्या आपल्या पतीला देवा समान मानते, संता समान मानते, लेकरा समान मानते. इतके मोठ्या उपमा तिच्या जे आपल्या पतीसाठी आहे. तर डोळे जरी असतील तर 14 वर्षाची मुलगी आणि 100 वलांडलेला नवरदेव हे काय मान्य नाही. म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या. त्या कुठल्या, त्याचं चाटण तयार केलं. त्याचं नाव आहे च्यवनप्राश. मी 150 किलो खाल्ला पण कंबर नीट झाली नाही. मला उभं राहून कीर्तन करण्यासाठी नर्मदा परिक्रमाच करावं लागली. 3600 किलोमीटर चाललो. त्यावेळेला माझ्या कमराच्या बॉयजनच्या गोळ्या मी तिथंच टाकून दिल्या आणि मग आता उभं राहून कीर्तन करता येते. किती उभं करा काय ताण नाही. तर 27 मिनिटाच्या नंतर माझे पाय हालत होते. विठाला विठाला. मी आता च्यवनप्राश तयार करणाऱ्याला नाव ठेवतो असं नाही. आपलं नशीब फुटकंय म्हणून त्यांना ह्या 52 वनस्पती सापडत नाही. ह्या 52 वनस्पती सापडत नाही. आणि जर त्या 52 वनस्पती आताचा च्यवनप्राश करणाऱ्याला जर सापडल्या असत्या तर कोण्याच म्हाताऱ्यानं पोराचं लग्न होऊ दिलं नसतं. त्यानं च्यवनप्राश खाल्ला की 22 वर्षाचा मस्त लग्न होती, तू राहू असं केलं असतं. मग निसर्ग बी नाही वरचा हुशार आहे महाराज, देवचतुर देवचतुर. त्याच्यामुळे या च्यवनप्राश तयार करणाऱ्याला त्या 52 वनस्पती सापडूच देणं
ते एकत्रित कुठल्या त्याचं चाटण केलं आणि 100 वलांडलेल्या पिंगळ जटा झालेल्या माणसाला त्याचं चाटण दिलं. 22.5 वर्षाचा महात्मा झाला. दृष्टांत संपला. माझ्या माईनं लक्षात घ्या, किती संसार फाटला असेल माझ्या माईनं. 100 वलांडलेला नवरदेव, ज्याच्या जटा पिंगळ झाल्या माझ्या माईंनो, ज्याचे डोळे फुटले माईंनो, 14 वर्षाची नवरी महाराज, त्या संसारात काय सुख असेल. राजाची पोरगी सोन्याच्या पलंगावर झोपणारी मुलगी दरभाच्या चटईवर झोपत होती माझ्या माईंनो. किती संसार फाटलेला असेल. पण एका अश्विनी कुमार नावाच्या साधूच्या कृपेने पतीच्या सेवेचं पुण्य उतू आलं. उतू याचा पुढचा साधा शब्द सांगतो, उदयाला आलं. आणि त्या पती सेवेच्या पुण्याने साधू हर्षला, आनंद वाटला आणि साधूनं महात्म्याचं तारुण्य परत आणलं आणि दोघांचा प्रपंच सुखरूप केला. ही साधू देव करू शकत नाही. देव तुमचा बायोडाटा पाहते. कर्मे श्रीराम वनवासा गेला आणि कर्मानं पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी पोरं मेले. एक नातू सोडून दिला तर सगळे मेले, दारू पिऊन मेले, एकही नाही वाचलं. कर्मानं हिल्ले विंदिले शारंदर कर्म, बिना चपलाचा जगाचा बाप, युग करला सीतादेवी, लक्ष्मीला 6 महिने 27 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं. देवाला त्यांचं प्रारब्ध बदलता येत नाही. ते तुमचं कसं बदलीन? तुमचं प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात आहे. मोड्याला संसार तासात आणलाय साधूची ताकद म्हणून मालक पहिल्याकडे काय आम्ही नुसत्या धर्माच्या नावाने गप्पा करतो. धर्म उंच जाण्यासाठी धर्मातलं अनुकरण करावं लागेल. माईकवर बोलल्याने धर्म उंच जात नाही बरं का. एक दुसरा मुद्दा आहे, अंगसर दुसऱ्या धर्माला नाव ठेवल्याने आपलाही धर्म उंच जात नाही. इथं कांद्याचं शेत पाहिलं एक जणाचं, मी एक जणा शेतात गोबी दिसली मला. गोबी आंतरपीक आहे, त्याच्या बाजूचं लक्षात येईल काय होतं काय. वांगे आणि गोबी एकत्र पाहिजे. शेतीची आवड आहे मला देवापेक्षा शेती जास्त आवडते. देवापेक्षा संतापेक्षा शेती जास्त आवडते. एक 7-8 माळी घालणारा मला म्हणला भानगळ्यावानीच विरगावकर बोलतो. साधूपेक्षा देवापेक्षा पुढे शेती मोठी असती का? म्हणलं सुंबळ्या तुला आकलीचा कांदा आहे का? 7-8 माळी घातल्या म्हणजे लई शान आहे का? तो काल परवा घातल्या दात पडल्यावर चावणे गेल्यावर. आमच्या जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास येतोय, आजही येतोय हांगाचा. आणि तू आमच्या नाकात काळ्या घालतोय पालथे विठाला विठाला. कारण संत कळण्यासाठी शाकाहारी व्हावं लागते, सनातनी व्हावं लागते. सनातनी होण्यासाठी तुळशीची माळ ठेवावी लागते. आणि तुळशीची माळ कशाने जिवंत राहते? गहू, ज्वारी, तांदूळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ म्हणजे शेतीतून प्राप्त झालेल्या वस्तूनं
तुळशीची माळ जिवंत राहते. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ जिवंत आहे त्याला साधू कळतोय, आणि ज्याला साधू कळतोय त्याला देव कळतोय. म्हणून हे दोन कळायच्या आधी शेती कळाली पाहिजे. विठाला एका चांगल्या माणसानं महाराजाला विचारलं, मकाचे कणस कुठे लागतात? म्हणले मकेला लागतात. अरे मकेला लागतात, मदिनात नाही लागत, आणि मक्के तर लागत नाही तर मदिनात लागत नाही, मक्कालाच लागतात. पण कुठे लागतात? नाही ते काही कळतच नाही. जाय घरी उचल्या कशाला सोंग सारी नाटकच. आमच्याकडे एक महाराज आला, मी बाहेरचं खातच नाही, बाहेरचं खातच नाही. चांगली गोष्ट आहे. पैसे दिले तर हरकत नाही, पण बाहेरचं खात नाही. तर माझ्या लक्षात आलं लोक मानतात त्याच्यामुळे आपण आता कसे लोकमान्य लोकांना थोडंसं मानावं लागतं, विलाज नसतो. ते तुमच्याकडून शिकायचं. राजकारणी सोप हरामखोरासाठी पण गाडी उभी करते. त्याला माहिती त्याच्या स्पीकरची लाईटच जात नाही, त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली की ते आपल्या नावानं दोन दोन मुठीने बोंबलं. ते तुमच्याकडून काही काही गोष्टी शिकत असतो. नाही आवडलं तरी चोंबाळायचं. विठाला विठाला. खरंच राजकारणी लोक साम्यवादी. तुम्ही एकूण एकाच्या विरोधात उभे राहिले ना तर स्टेजवर एकूण एकाला काही बोलतात. त्याला काय बोंब मारली, त्यानं काय घोडे रामटिले. आणि लग्न कार्यात सुखादुःखात दोघं एकूण एकाच्या घरी. आणि चुकून जर धाब्यावर गाड्या भेटल्या तर एकूण एकाचे बिल पण देते. हा राजकारणी लोकांचा चालूपणा आम्ही पण शिकावा. विठाला विठाला कधी कधी आपले लोक हे महाराज असाचे त्याचं कीर्तन कशालाच घेतलं. अरे सुमळ्या तो 20 वर्ष कीर्तन केले तरी तुला विमान नाही, त्या गावाला येतं नालाय का? आणि तू दुसऱ्या महाराजाच्या नाकात काड्या घालतू. यम तुला इतका हानी इंच भर जागा फासाला लाल करायची. विठाला विठाला. कधी कधी या लोकांचं शिकायला पाहिजे. ही लोक फार सात्विक असतात. बाकी काय करायचं आपल्याला त्याच्याहून, पण कामात कामी एकूण एखादा मदत करतात. आपण नेमकं कामाच्या टायमाला उठपाटून घ्यायचं. नांगर इकडं बैरण आंब्या खाली आणि योग्याला वड्याला पाणी प्यायला. पोटात काय नाही बायला खात पाणी पितो तू. या अशी अवस्था. चला एक साधू आपल्याकडे आले महाराष्ट्रात. माहिती साधू संन्याशी. हो कीर्तन मारुती नाही पुढे. आपण संन्याशी बोलावं. संन्याशी भव्य वस्त्रातला आहे, पण 10 आखाड्यापैकी एका आखाड्याचा संन्याशी. त्या आखाड्याचं नाव आहे उदासीन आखाडा. 10 आखाडे त्याच्यापैकी उदासीन आखाड्याचा संन्यासी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात आले आणि मराठवाड्यामध्ये जालना नावाच्या शहरात आले. स्वातंत्र्यपूर्वीची गोष्ट बरं का, पण सत्य कथा. आता तुम्हाला बघायची असेल तर आताही झाला बघायला भेटेल. काय स्वातंत्र्यपूर्वी महाराष्ट्रात जालना नावाच्या शहरात आले. एका झाडाखाली बसले. ते झाडा ज्याच्या जागेत होतं ती जागा होती त्या जालन्यातल्या एका मुसलमानाची. कारण वारकरी संप्रदायानं जातीवर बोलायचं नाही, जातीवर बोलायचं नाही. हे तुमचे लोक पण लय हुशार असते. माईकवर शक्यतो जातीवर बोलत नसते. आणि खरंच संप्रदायात तर बोलायचंच नाही. आपल्या संप्रदायात जातीला संबंधच नाही. तुका म्हणे नाही जाती सगळी काम ज्याचे मुखी नाम तोची यातायाती धर्म नाही विष्णुदा निर्णय येतो ऐसा वेदशास्त्र वैष्णवचा मार धन्य त्याची माता. काय मोठी ताकद आहे. हो का उत्तम चांडाळ त्याचे पाय माझे कपाल पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाईंचं वाक्य. कारण जातीचा काही संबंध नाही. जातीचा संबंध काय? तृतीय पण त्याला विमान आलं या देशात. टपराचं नाही बरं. टपराच्या विमानात तर कुत्रे बसायचे मोठ्या लोकांची. कारण तुम्ही मोठी लोक विदेशातून कुत्रा आणायचं तर पायी थोडंच आणतात. आणि तुम्ही काय गाड्या घेऊन थोडी जातात. आज 2-2, 3-3 लाखाचे कुत्रे तुम्हाला मोठ्या लोकांकडे ते विमानात बसून आले. मग महाराज विमानात बसतील काय नवलाची गोष्ट आहे. एक महाराज म्हणला मी विमानात बसतो. अरे काय नवलाची गोष्ट आहे. या देशातले कुत्रे विमानात बसतील, या देशातले गुंड विमानात बसतील, या देशातले चुट्टी विमानात बसतील, या देशातले चुकीची कामं करणारे विमानात बसतील. मग एक मालकरी विमानात बसतो काय नवलाची गोष्ट आहे. अरे विमानात त्या बस ज्या विमानात शरभंग बसले होते त्या विमानात. विठाला विठाला. हे तुझं चित्र कुटी हुनी येऊनी मार्गी उद्धरिले सिमुनी शरभंग जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले. विमान थांबिलं. विमान नंदीग्रामाला विमान थांबायचं होतं. एक 900 पानाचं पुस्तक काढ. एका सात्विक साहित्यिकानं 900 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यातले 10-5 पानं आवर्जून वाचा. नाव सांगत नाही घरी गेल्यावर पहा. 900 पानाचं पुस्तक आहे. त्या पानामध्ये विमानाची रचनाच पूर्वीच्या काळात कशी गोड होती, त्याचा आवाज कसा येत होता, ते विमान नंदीग्रामालाच का थांबायचं,
तिथं कुठले कुठले पक्षी राहत होते, कुठले पक्षी थांबत नव्हते, कोण्या पक्षाला त्या आवाजाची काय 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 अशी सगळ्या गोष्टीचं 900 पानाचं पुस्तक आहे. मला असं वाटतंय हजारो महाराजांचा बाप असेल ते पुस्तक लिहिणार. विठाला विठाला विठाला. हे आपण जापाचा अभंग पाठ करून जे कीर्तन करतो ना, लय लोकांच्या नाकावर मिरे वाटायचे नाही आम्ही. कारण साहित्यिक लोक इतके हुशार झाले, इतके हुशार झाले, 900 पानाचं पुस्तक लिहिले. आणि ते पुस्तक पुन्हा या देशातल्या एकाही विद्वानानं त्याला डावलायचं नाही. इतकं तात्विक पुस्तक. अशी 20 वर्ष रामायण सांगणाऱ्याला खाली माती चाटावं लागली. इतकं टोकाचं पुस्तक आहे. त्या विमानाचा चालक कोण होता? आतापर्यंत 50 वर्ष रामायण सांगणाऱ्या माणसाला पाठ नसेल. मी जवळजवळ 27 वर्ष झालं रामायण पाहतोय. मलाही अजून त्या चालकाचं नाव माहित नव्हतं. त्या 900 पानाच्या पुस्तकात त्या चालकाचं नाव आहे. म्हणजे तो माणूस किती विद्वान असेल कल्पना करा. 10 अग्न पाठ करून दुसऱ्याच्या नाकावर मिरे वाटणं बंद करा. विठाला साधू आलाय जागेत मुसलमानाच्या बसलाय. भगव्या रंगाची कपडे, मुसलमानाच्या डोक्यावर कुल टोपी, पांढऱ्या रंगाची हातात काठी, टणकदार बूट आणि काठी टेकीत वयस्कर तो मौलवी तो काजी त्या ठिकाणी आले. आप कहां के? हमें पता नहीं. साधून वाक्य दिलं, हमें पता नहीं. त्या काजीने विचारलं, महात्मा जी आप कहां के तो होंगे? नाही म्हणजे मैं कहा का नाही, मुझे पता नाही. मग सविस्तर अर्थ विचारला, आपल्याला पता कसं काय नाही? कारण विश्वचे माझे घर, मी ज्या भागात जाईल ते माझं घर आहे. विश्वची माझे घर ही साधूची मुख्य मुद्रा आहे, खरी मुद्रा. साधूचे काही लक्षण सांगितले. कोणाचीही निंदा न करणे, याला म्हणायचं 1 नंबरचा महाराज. 1 नंबरचा महाराज, 1 नंबरचा महाराज. विश्वाला घर मानणे, याला म्हणायचं 1 नंबरचा महाराज. अशा काही गोष्टी तत्व आहे. विश्व घर आहे. ऐशी मती द्यायची स्थिर किंबहुना आचराचर आपणच झालं. काय मालकांचं वाक्य. त्या ओळीला बसणारा साधू. ठीक आहे, कुछ जल होना दे दो. मुसलमान स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश होता. स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश साहेब मुसलमान. आणि त्या मुसलमानानं पाणी दिलं सोन्याच्या झारीत. पण महाराज अधिकारी होतं, मैं सोने के बर्तन से पाणी नाही पिता. काय महाराज टोकतात, किती मोठा टोकतात. आमची बरीच लोक आहे, मी कबशीत चहा पित नाही, मी कपात चहा पित नाही, अशी लोक बरीच आहेत. मी काशी झाली, ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. हो, मी लग्नाच्या लागल्यावर खात नाही, मी वर्ष श्राद्धाचं खात नाही. 10 बंद पडले तुझ्यामुळे. तो त्याची बिलं दिले नाही आणि तू म्हणतो मी वर्ष श्राद्धाचं खात नाही. किती नाटक आहेत मला सांगा बरं, किती सोंग आहे. आणि मी का नाही कपात चहाच पेत नाही. पुरणपोळ्या जेवायला केल्या, सगळ्याला वाटी तूप वाढून त्याला कपात तूप वाढ. त्याने पटापटा कपात कुवाळी गुडीलीन खाल्ली. मी हात धरला, म्हणजे महाराज कपात आहे. म्हणले तूप आहे. तूप आहे आणि तूप दुधाचं होत असते, दूध शुद्ध असते. नाही हो महाराज, चहा राखेलचा होतो ना, चहा पेट्रोलचा होतो, याच्याकरता तुम्ही कपात पेत नाही. रुमनेन थुत्तर राहण्याला पाहिजे. विठाला विठाला. राहिलं आमच्याकडे एक महाराज आलात, म्हणलं त्यांनी काहीतरी खावं, काहीतरी 2 घास खावं आपल्याकडे. तर ते म्हणले महाराज मला काहीच नको. तुम्हाला वाटते ना मी तसा जाऊ नये, मग आईस्क्रीम आणा. गळ्यात शपथ, घड्याला विचार सांगतो का, माझ्या गळ्याची शपथ तुमच्या नाही. सकाळच्याला गळा तुटून जाऊ मी जर खोटं बोलत असेल. बाळू सोबत आहे आमचं, त्याला माहित होतं. महाराज घरी आले आणि ते म्हणले मग आईस्क्रीम आणा. मग आईस्क्रीमचे त्याने 4 नाव सांगितले. ते माझ्यापेक्षा जास्त शिकले. मी 7वी पास असल्यामुळे आपल्याला काय आईस्क्रीमची नावं कळत नाही. मी आईस्क्रीम आईस्क्रीम. हो, येडीला काय कांदा ढवळा आणि पेढा ढवळा. ती कांद्याला पेढ्यालाच कांदा म्हणून खाली, काय काय त्याला का, किंवा कांद्याला पेढा म्हणून खाली, आपल्याला काय कळते. त्याला म्हणलं हे आईस्क्रीमचे नाव. ते म्हणलं बाबा विचारावं लागेल राव आपल्या शेलू भेटते. पण मग एवढं का तालुका आहे शेलू. ते म्हणलं ही आईस्क्रीम महागडी असते, तालुका असला मग काय झालं, घेणारे लोक लागतील ना. आणि नेमकाच उन्हाळा सुरू झाला. मग ठेपा घेतला. आमच्या बाजूला 2 शिक्षक राहत होते. त्याला म्हणलं या कंपनीची आईस्क्रीम. ते म्हणले गौरीची तर भेटते, गौरी. आणि मग त्या गौरीचीतून आम्ही आईस्क्रीम 950 रुपयाची आणली. 950ची आईस्क्रीम आणली. त्याच्यातली 550ची त्या महाराजांनाच खाल्ली. 550ची त्या महाराजांनी खाल्ली. आतापर्यंत आमच्या 3 पिढ्यात ना शेळीचा केस ना बोकड्याचं पख आमच्या घरात आला असेल. पण आमच्या घरचा त्या महाराजांना स्वयंपाक खाल्ला नाही. आणि त्यानं आईस्क्रीम खाल्ली 500-550ची. गौरी म्हणजे आमच्या शिरूतला आईस्क्रीमच्या दुकानाचा मुसलमान. आईस्क्रीमच्या दुकानाचा मुसलमान. आमची आई बिचारी शिकलेली नव्हती, ती पाया पडली. ते महाराज तिचा नमस्कार घेतला. वयस्कर आईनं पाया पडलं.
मी बी शाट लागले आणि पडलो. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही, मी काय पायाला हात नाही लावला, असा शाट लागले आणि पडलो. पण आमच्या पोरायची माय पडली. ती माझ्यापेक्षा 2 वर्ग जास्त शिकलेली, पण शहाणी नाही. शहाणी नाही ना, अति शहाणी बी नाही, हो नुसती मीडियम शहाणी. तर ती पडली नाही. तर मी नंतर म्हणलं काय येडपटेच ग तू, त्या महाराजांचं दर्शन घ्यायचं ना. ते म्हणते ना माऊ महाराजाची बायको उदटे का काय. ती म्हणली त्यो किती पाण्यात आहे मला सांगा. त्यो आपल्या वारकऱ्याच्या घरचं पाणी पित नाही, मुसलमानाच्या दुकानातली आईस्क्रीम खातो, त्याला पिराला कापायला पाहिजे. गळ्यात शपथ माझी बायको असं नाही म्हणली, पण मी म्हणलो विठाला विठाला. हे गुलाबी नाटक आपण कीर्तन करायला जरा बंद करावं. लोकांच्या ज्या दिवशी लक्षात येतील का त्या दिवशी लोक आपल्याला घरी पण नेणार नाही. विठाला विठाला महात्मा मुसलमानाच्या जागेवर सोन्याच्या झारीत पाणी आलं. भाई सोने के बर्तन में पानी नहीं पीता, क्यों नहीं पीता? बोले मेरा शरीर ही सोना है. काय पुरुषार्थ है, विश्वची माझे घर है, मुझे पता नहीं मैं कहा का. एक उत्तर. दुसरं उत्तर, मी सोन्याच्या भांड्यातलं पाणी पित नाही का, मेरा देह ही सोना है. आपलं शरीर सोनं कसं होईल? जीवनभर जसं कळते तसं या वाणीनं वाईट बोललोच नाही, फक्त त्या मालकाचं भजन केलंय. याच्याकरता ही वाणी इतकी पवित्र आहे. आणि वाणी पवित्र असल्यामुळे हे शरीर सोनं आहे. हे शरीर सोनं. वा महाराज काजीनं टोपी काढून डोकं खाजी. क्या बंदा आहे, क्या महात्मा आहे, क्या महात्मा. शिष्याला सांगितलं पाणी तर महाराज पित नाही सोन्याच्या भांड्यातलं. पण त्यानं सांगितलं एवढ्या मोठ्या साधूला सोन्याचं भांडं दिले आदर करा म्हणजे प्या. शेवटी काजी म्हणला आमच्या गरीबाच्या घरचं पाणी प्या. वरून हात टेकला. गंगेचे मुनीचे गोदावरी नर्मदा कावेरी असा मंत्र, गंगेच्या नावाचा मंत्र म्हटला आणि पाणी शुद्ध केलं. आणि झारीला हात लावल्याबरोबर सोन्याची झारी लोखंडाची झाली. काजी इन्शाअल्लाह, ला इलाहा इल्ला अल्लाह, बिस्मिल्लाह. हे परवरदिगार, हे खुदा, क्या बंदा आहे, क्या सनातनी साधू आहे. सोन्याच्या पात्राला हात लावल्याच्या नंतर ते सोन्याचं पात्र मातीचं होतंय. त्यात ते शरीर किती तेजस्वी असेल. महाराज आपल्या साधूला, अहो तुम्हाला तुमच्या महाराजाचा हेवा वाटेल काहीच नवलाची गोष्ट नसते. कारण तुम्ही हिंदू आहात, तुमचे महाराजही सनातनी हिंदू येतं. तुम्हाला तुमचं बरं वाटतंय, काहीच नवल नाही. पण या धर्माला न मानणाऱ्या मुसलमानानं तुमच्या साधूचा हेवा वाटावा, त्याची स्तुती करावा, हा मोठा पुरुषार्थ आहे आपल्या संतांचा. आपल्या भारतीय संस्कृतीचा पुरुषार्थ आहे. अंगसर तितक्यानं झालं नाही. पाणी पिलं साधूनं आणि त्या काजीच्या लक्षात आलं, स्वातंत्र्यापूर्वी अब्जात खेळणारा काजी, त्या काजीच्या लक्षात आलं आपल्या घरचे 2 घास या साधूनं खावे. कारण लक्षात आलं महात्मा मोठा. आणि शेवकाचा ते भेटला. आता ते डब्बा आणायला गेलं. त्या नौकराला काही माहितच नव्हतं महाराजाला खायचं. ते घरी गेलं, मालकीने डब्बा द्या. आता तिला माहित नव्हतं आपल्या तिथं महाराजाला. आता मुसलमानाची तर महाराज कशाने, तिला तरी काय माहिती. तिच्या इथे जे झालं ते दिलं. तिच्या इथे स्वयंपाकात जे झालं ते दिलं. काय असेल कल्पना करा, मी कशाला नाव घेऊ त्याचं. आणि मारुती रायाच्या पुढं हा तिनं ती जे तयार होतं ते डब्यात भरलं आणि त्यानं ते डब्बा घेतला आणि आपल्या मालकाच्या बाजूला टेकला. आणि मग त्यानं पाहिलं सोन्याची झारी, खापराची झारी. इन्शाअल्लाह महात्मा तो बहुत बढिया आहे. मालकानं सांगितलं डब्बा उघड. मैं नाही खोलता. उभ्यानं चडीवर करू लागलं. म्हणजे कशानं बांधलेली होती पण त्याची चडी गळू लागली. की ज्या साधूनं सोन्याची माती केली आणि मासाचा डब्बा पुढे टेकल्यामुळे एका मिनिटात बुका करते. ते लगेच चडीवर महात्मा काय साधू आहे. खोल सरकार माफ करी, मी नाही खोलता. नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, मी कोणाच्या घरचे भांडे घासीन. पण या साधूच्या पुढे मासाचा डब्बा उघडा आणि माझा संसार जर मातीत गेला तर करू काय. तुम्ही तुमचं बघा. नोकर बाजूला सरकला. महाराज काजीचा हात चळचळ कापत होता. वरचा कपडा काढला आणि ढक्कन काढल्याबरोबर ज्या ऋतूमध्ये ज्या झाडाला फुलं येते अशा 4 जातीच्या झाडाची फुलं त्या डब्याच्या पात्रात सापडले. माज गायब, माज गायब. साहेब आपल्या सनातनी साधूची ताकद. असा साधू भेटला असेल तर त्याच्यामुळे लोटांगण घाला जात. नशिबवान आहात तुम्ही. महाराज जगातल्या 1 नंबरच्या साधूच्या पुढे प्रसाद करत अंगसर. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. आणि फुलं केली. फुलं केल्याच्या नंतर साधूनं काय सांगावं. सरकार काय वाणी श्रीमंत असते जातीनं मुसलमान, पण त्या साधूनं सोन्याची माती करायची ताकद, मासाची फुलं करायची ताकद त्या साधूने एका काजीला सरकार बनावा. आणि सरकार ये फूल किस काम के, यही तो मंदिर नहीं, यही तो मूर्ति नहीं, यही तो कोई भगवान नहीं, जगदम्बा नहीं, कोई भगवान शिवजी नहीं, कोई विष्णु परमात्मा नहीं. ये काय के वास्ते भगवान गणेश नहीं, ये काय के वास्ते फूल. काही उपयोगात यावं हे फुलं.
स्वातंत्र्यापूर्वी अब्जात खेळणाऱ्या मुसलमानाची जागा त्यानं सांगितलं, इथं मंदिर बांधायला तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी जागा घ्या. त्या साधूचं नाव होतं जशवंत दास, त्यांच्या शिष्याचं नाव होतं जमनाथ दास, आणि आत्ता त्यांची तिसरी पिढी गुरुवर्य जीवनदास. चुडावा आश्रम पहा, चुडावा आश्रम आता ती जालन्यात आहे. जालना आणि संभाजीनगर तिन्ही ठिकाणचे आश्रम. जीवनदास, सद्गुरू जीवनदास, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहायचं आणि 20 वर्षाच्या पोराचं तेज पाहायचं. 0% हे आचरणाचं, हे वैराग्याचं तेज असतं महाराज. कामाला विस्तू, वासनेला विस्तू लावल्याचं तेज. एवढे मोठी जीवनदास. आता त्या आखाड्यावर जीवनदास स्वामींनी संगमदासजीला ठेवलं आणि संभाजीनगरला पुरंदासजीला ठेवलं. तर ऐका, हातात काठी घेतली साहेब, आणि ती काठी फरकीत फरकीत चालली. त्या काठीच्या आत जेवढी जागा राहिली तेवढी जागा राम मंदिर, कृष्ण मंदिर आणि गुरु गोविंद सिंगांचं अधिष्ठान, या 3 अधिष्ठानाकरता जालन्यातल्या काजीने ती जागा देऊन टाकली. आजची ती जागा 350 कोटीची आहे. माझ्या येडपट डोक्यानं किंमत काय, विद्वान तर अजून पुन्हा काढते. मला काही एवढं शिक्षण नाही, त्याच्यामुळे पैसे असे फारसे कळत नाही. कामापुरते कळते तर, पण ज्या हळद गिळत काय सोयाबीन तुरी काय नेल्या तर मग असं सगळं कळतंय. यानं कुठं काय छाटलंय, काय हमाली किती लावली, चालन किती लावले, किती गाळले, याचं थोडंफार कळतंय, पण असं फारसं काही कळत नाही. तर आज 350 कोटीची जागा. आपल्या हिंदूचा माणूस जर जागरूक झाला तर अब्जाची जागा एखाद्या संस्थांना देईन. काही नवल नाही, आपलं आपल्याला देतच असते. पण स्वाभिमान एक आहे, या देशातला मुसलमान या सनातनी साधूचा पुरुषार्थ पाहून आपल्या स्वतःच्या मालकीची जागा मंदिर बांधायला देतो आणि त्याला जागा देण्यास पात्र ठरवतात. हा साधूचा पुरुषार्थ आहे. त्या साधूचं नाव आहे जशवंत दास. मला सांगा, परधर्मीयांना सुद्धा आपल्या धर्मात इन्व्हॉल्व करून घेण्याची ताकद, इन्व्हॉल्व शब्द इंग्रजी आहे ना, आपलंसं करून मिळून घेण्याची ताकद आहे. ही जी आपल्या संतात आहे, त्या संतांचं वर्णन करण्यापेक्षा डोकं ठेवणं उचित आहे. मगापासून असं असं बोट करायला घेतो 10 मिनिटं. अन्न काळजी करू नका. तारीख लिहून दिली तरी भेटायला चलाच आहे का. मला वाटतं 1 तारखेला हरीशकडे आहे ना, कशाच कीर्तन, पोरीचा वाढदिवस आहे. आता याच्यानंतर वाढदिवस बंद कर, लग्नाला पैसे साशो. वाढदिवसात घालशील तर लग्न कशावर करशील. विठाला विठाला विठाला. पहिला येडगळ महाराज भेटला असेल तुला असं सांगणार आहे का नाही. बस झाला, एकच वाढदिवस येतो, पुन्हा त्याच्यानंतर करू नको. लग्न मोठं कर, चांगलं पद्धतशीर सगळे येऊ. आम्ही सगळे पैसे साशिले पाहिजे. राजा, जगात सर्वात मोठा देव कोण असेल तर पैसा आहे. हो, देवा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे साहेब. ज्या दिवशी आपल्या जवळची संपत्ती त्या दिवशी आपले रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण आपल्याला लग्नाच्या पत्रिका येत नाही. खोटं वाटून घेऊ नको हरीश, खोटं नाही बोलत मी. हा, इथं मला वाटतं मामाचं गाव आहे का. हा, दिलं तसं धर्म काम करत जायचं. पण काय होतं माहितीये का, माझा एक नियम आहे, गाय इकून शेळी घ्यायची नाही. गाय इकून शेळी घ्यायची नाही. हा, बाप इकून माईला लुगडं घ्यायचं नाही. हो, असे काही नियम आहेत ना, काही नियम आहेत. आपली परिस्थिती पाहून काम करायचं. आपली परिस्थिती पाहून अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. जगातली एकही गोष्ट पैशाची होत नाही.
मग पैशावर प्रेम करा. एखादा महाराज म्हणत असेल बांधून न्यायचे का कुठं न्यायचे का, तर मग त्याचं ऐकायचं असेल तर त्याचंच ऐका. काय करायचं असेल तर करा, द्या उद्या रजिस्ट्री आमच्या नावाच्या करून आणि निघा तुम्ही एखाद्या मठावर. हो, आणि तुम्हीच सत्य करा मग तिकडं, आम्ही तुमच्या पुढे ऐकायला बसत होतो. एक 10 मिनिटात एक पुरावा सांगतो. एका बाईचे मालक वारले. संक्रांत झाली माझ्या माईनं, माफ करा. आपल्या मालकावर फारशी श्रद्धा ठेवा. बाईचे मालक वारले. बाईचे मालक मशानभूमीमध्ये खाली लाकडं टाकले, लाकडावर प्रेत टेकला. असं ते बरोबर मला त्याच्यावर टेकते. साधू किती मोठे आहेत आपल्या याच्यावर. प्रेत टेकला, अंग झाकून घेतलं, फक्त तोंड उघडे. बाई सती जाणार होती, तिच्या हातात सोयीचं सूप आहे. महाराज बाईला जीवनात उलट सूप कधीच धरायचं नाही. बाईनं कधी पण सूप सोयीसच धरायचं, उलट नाही. पुरुषाला उलट धरता येते बाप गेल्यावर पुरुषाला, मुलाला बाप गेल्याच्या नंतर उलट सूप धरता येते, पण बाईनं कधीच उलट सूप धरायचं नाही. कधी बी दान करायचं असेल तर पहिलं सुपानं ज्वारी दान करायच्या, गहू दान करायचे. आता ते राहिलं नाही. आणि वाण सुद्धा सुपात द्यायची पद्धत आहे. पण ते वाण कधी माहितीये का, सती जाण्यासाठी. कोणती उद्या बसताना सक्रातीला सुप घेऊन, आणि कोण सांगितलं तर गिरगावच्या बाळू महाराजांना द्या आमच्या नावानं विस्तू टाकून. हो, कधी कधी काही काही गोष्टी लक्षात घेत जा. सुपात वाण देता येते, पण नवरा मळ्यात नेल्यावर. सुपात वाण देता येते, पण नवरा मळ्यात नेल्यावर त्याच्या बाजूला चिता रचावं लागते आणि नवऱ्यासोबत जाळून घ्यावं लागतं. तिला सती नावाची पद्धत म्हणतात. आता ती कायद्याने बंद झाली. आपण त्याचा स्वीकार करायचा, कायद्याचा अपमान कशाला करायचा. आणि तिला सुपात वाण देता येते, गिरवी देता येत नाही. आता सूप घेतलेले, आडवं कुंकू लावलेले. आडव्या कुंकाचं तत्व सांगतो, लक्षात घ्या. आडवं कुंकू लावणाऱ्या भारत देशामध्ये ठराविक पंथातली लोक, त्याच्यापैकी माझ्या गुरुवर्य धर्मनिरपेक्ष विधीवरच्या मालकाचा अंतकरण श्री गुरु गोरोबा काका यांच्या कुळामध्ये आडवं कुंकू लावण्याची पद्धत होती. आडवं कुंकू लाख्या कोल्हाटी धर्मनिरपेक्ष, ज्याच्यासाठी देव किती पागल झालाय, त्याच्या कुळामध्ये आडवं कुंकू लावण्याची पद्धत होती. अजूनही 5-7 कुळ माझ्या वासनात, ते पण पुरे झाले. बाकीचे तुम्ही घरी गेल्यावर पहा. पण आडवं कुंकू पुन्हा कधी कधी लावित असतात. मुलामुलीच्या लग्नामध्ये ज्या वरमाया असतात, जे आजी असतील, त्यांना आडवं कुंकू लावित असतात. आणि आडवं कुंकू लावून त्याच्यावर तांदळाचा मळवट भरत असतात. एक आणि बाई सती जात असताना आडवं कुंकू लावित असते आणि हरित कुंकाचा तांदळाचा मळवट भरत असते. मग त्या वाण देत चालली, हरित कुंकू देत होती प्रत्येक बायकाला. एक लक्षात ठेवा माझ्या मायांनो, तुमच्या पोटात एक पाप आहे आणि ह्या पापामुळे तुमचा उद्धार नाही. आपल्या मराठवाड्यातल्या बायका, बाकीचं कशाला लोकांचं दळायचं, घरच्याचं इथून शेजाऱ्याचं भांगणीत आपल्याला दुसऱ्याच दळायचं काय अधिकार. मराठवाड्यातल्या भाकरी खातो याच्याकरता तुम्हाला सांगतोय की आपल्या बायकांच्या अंतकरणात पाप आहे. श्रीमंताची बाई आली की हळद कुंकू देताना त्याला आनंद वाटतो, आणि गरीबाच्या बाईच्या गळ्यात दागिने नसले की तिच्या कपडाला बोट लावायला त्याला इचुकच होतो. हे पोटातलं पाप काढून टाका. सौभाग्यवती बाई भिकाऱ्याची जरी असेल तरी पण तिच्या कपाळाला हरित कुंकू लावून स्वतःच्या कपाळाला लावी जा. तिच्यासारखी पतिव्रता जगात कोण नाही. ऐका याच्या खालचा पुरावा, याच्या खालचा. भिकार पण चुलीत जाऊ द्या, भिकार पण चुलीत जाऊ द्या. नवऱ्याच्या अगोदर जर बाई मेली ना, तिला काय म्हणतात, सौभाग्यवती. नवऱ्याच्या आधी मेलेली बायको माणिक भाऊ सौभाग्य. माणिकर भाऊ काय म्हणते, सौभाग्य. महाराज काय म्हणते, हरीश काय म्हणते, सौभाग्यवती. तितक्यापुरती सौभाग्यवती नाही साहेब. ती मेल्याच्या नंतर प्रत्येक लग्नात तिच्यासाठी वस्त्र आमंत्रित करते. त्याला मानिनीचं वस्त्र म्हणते. आपल्या घरात जर लग्न असेल ना साहेब, पहिलं दुकानदार विचारतोय मानिनीचं वस्त्र, आणि दुसरं वस्त्र असते देववस्त्र. एक देववस्त्र आणि एक मानिनीचं वस्त्र. घरात जर बायका शहाण्या असतील तर त्या नवऱ्याला जातानाच सांगतात देववस्त्र आणि मानिनीचं वस्त्र. दुकानदार तर देववस्त्र देतोच, पण मानिनीचं त्याला माहित नाही ना तुमच्या घरात सुवासिनी गेली म्हणजे आपल्याला सांगावं लागत असते. मग नवऱ्याच्या अगोदर गेलेली बाई पिढ्यांदाच मरत नसते, पिढ्यांदाच मरत नसते. पण अंगसर एक पुरुषार्थ आहे का कुंकू लावण्याचा. गरीबाच्या बाईच्या कपाळाला कुंकू लावा संक्रांतीच्या दिवशी वाण देण्यासाठी, हळदी कुंकू सणावाराला. पण सौभाग्यवती बाई जर मेली, तिचं प्रेत टेकलंय, तर भावकीच्या बायका जाऊन मेलेल्या बाईच्या कपाळाला कुंकू लावून तिच्या कपाळाचं कुंकू स्वतःच्या कपाळाला लावतात आणि आपल्या मालकाला आयुष्य मागतात. म्हणजे सौभाग्यवती मेलेली बाई जरी इतकी पवित्र असेल तर जिवंत बाईचं कपाळ किती पवित्र असेल. हे ऐका माझ्या माईंनो, तुमच्या चपला सगळं पाया पडतो. ऐका वेळ्या बाळ्याचा, ऐका ऐका ऐका. आणि नाही पडलं तर तालुक्यात येऊ देऊ नका. तो बी कट करा, तो बी 1 तारखेचं कट कर. काय ताण नाही मला, काय चिंता नाही. मग हाऊस भरलाय आता.
एक जण म्हणला किती भरला, मी म्हणलं तू ह्या पाया पडायचं नाही, इतका भरलाय. तरी म्हणला किती भरला, मी म्हणलं ग्रामपंचायतचा सदस्य व्हापुरता पण नाही भरला, फक्त पोटापुरता भरला. विठाला विठाला. बाई वांदेच चालली, सूप सोयीचे, त्याच्यात हळदीचा कुंकाचा करंडा आहे, बांगड्या आहेत, त्याच्यामध्ये सौभाग्याचं वाण हिरवा पीस आहे आणि दिसेल त्या माऊलीला हळदी कुंकू तेच चालली होती. एक लक्षात घ्या, माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. अमावस्याच्या दिवशी एक स्त्री आवस मागायला येत होती. आजही आता थोडी प्रथा बंद झाली, पण पूर्वीच्या आपल्या लहानपणी जास्त येत होती. आवस मागायला एक माऊली यायची. तर आपल्या घरातल्या बायका, आपली आजी, आपली पणजी, आपली आई सौभाग्यवती, आता ती सौभाग्यवतीच असते, तर तिच्या हातावर कवत नाही पण कुंकू देत होते. हा म्हणजे हळीत कुंकू न देता करून जाऊच द्यायची नाही, ही आपल्या महाराष्ट्राची प्रणाली. आपल्या महाराष्ट्राची आवस मागायला आलेल्या स्त्रीला सुद्धा हळदी कुंकू द्यावं लागते. तर गरीबाच्या बाईला देत जा, नका येड्यावानी करू जा. फुलचंद साहेबाच्या घरचे आले की चांदीचं बघू द्याचा, राजेश साहेबाच्या घरचे आले की चांदीचं बघू देतात, अजून भाऊच्या घरचे आले की जरा पितळाचं बघू देतात, आणि ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी देते. हंडी वशीन हंडी, केस राहता नाही शॅम्पू लावायला केस. हो, ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी देते. नाही मुंडक्यावर भिताड पडायचं का झोपीतच. विठाला विठाला. तुझी लक्ष्मी माझं दर्शन घेतलंय. अरे मी निष्ठेने विटेवरच्या मालकाची वारी केली, माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. आवडीने मी विटेवरच्या मालकाची पताका पंढरपूरला नेली. जीवनभर मालकाचं चिंतन केलंय, जीवनभर मालकाचं भजन केलंय. आणि माझं दर्शन घेऊन, एका वारकऱ्याचं दर्शन घेऊन जर हिचं सौभाग्य परत येत नसेल, हिला सौभाग्यासह, कारण सतीला विधवा म्हणता येत नाही, पण हिला पतीसह जाण्याची वेळ आली असेल, तर मग आम्हा वारकऱ्यांना काय किंमत आहे. मग एक शपथ पुरावा सांगतो, अभंगातला नाही. सच्चिदानंदा गोविंदा कानी जलासी हो जागा, ऐकून वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. ऐका माझ्या माईंनो, आवाज दिल्याबरोबर सच्चिदानंद नाव सांगितलं आणि अंगावरच्या गौरे लोटल्याने उठून बसले. पुरुषार्थ ऐका, तिथेच बाजूला एक खांब होता, त्या खांबाला पैस खांब म्हणतात ना, त्या खांबाला टेकन दिलं आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या वाणीतनं काही सूर बाहेर पडत होते, काही शब्द बाहेर पडत होते. हे शब्द सरणातून उठून, जिच्या कुंकवा करता ज्ञानोबराने त्याला उठिलं आणि सरणातून उठून त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि ज्ञानोबराच्या मुखारविंदातून पडलेले शब्द सच्चिदानंद बाबांनी लिहिले. आणि सच्चिदानंद बाबांनी ज्या ग्रंथात जे शब्द लिहिले तिला देवी म्हणतात, फक्त त्या देवीला ज्ञानदेवी म्हणतात. त्या देवीला ज्ञानदेवी. तुमच्या माझ्यासारख्या मोकाट जनावरांना तासात आणण्याची ताकद त्या ज्ञानदेवीते. आणि ती ज्ञानदेवी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आणि सच्चिदानंद बाबाला मेलेलं उठवलं ते ज्ञानोबरायांनी. कायवानु आता न
आरती इथून सगळ्यांना जागेवर दाखवा. आणि तोपर्यंत काय होतं माहितीये का, असं जर कीर्तन असेल तर श्री अनंता मधुसूदन अभंग म्हणत जा. तुमच्याकडे बऱ्याच ठिकाणी वर्ष श्राद्धाला पण अभंग म्हणून अक्षता टाकते. ही प्रथा चूक आहे. अशा कुठल्याही प्रथा करत जाऊ नका. आता नगरभोजनाचा कार्यक्रम आहे, त्याच्याकरता श्री अनंता. खरं तर मारुतीरायचं नगरभोजन असेल तर शरण शरण जे हनुमंतात म्हणावं लागेल. शरण शरण यशला आणि गणेशला विनंती करेल, आई वडिलांचा सन्मान करा.
मारुतीरायाचं बळ बलाची देवता आहे. त्या मारुतीरायाचं दर्शन घेत जा. तुम्ही शहरात राहत असले कुठं राहा, मारुतीराय दिसले, गडबडीत जरी असाल कोणी पण, तर आपल्या गाडीतून का होत नाही, पण मारुतीरायाचं मंदिर दिसलं, मूर्ती जरी नाही दिसली तर साहेब कळसाला नमस्कार करायचा. ती बलाची देवता आहे, फार मोठी शक्ती आहे ती देवतेची. आणि यश गणेश तुम्ही सुद्धा नमस्कार करत जा. राहिला महाराजांचा प्रश्न, तुमचे आई बाबा, तुमचा वाढदिवस असेल, सणवार असेल, असं तुमच्या आईवडिलांचं, आजोबा पंजोबाचं दर्शन घेत जा. जगातल्या सगळ्या महाराजांचं दर्शन झालं तुम्हाला असं प्राप्त होईल. आपल्या आईबापांचा आदर करा ही तुम्हाला विनंती करतो. आणि मारुतीरायाला भजन रामप्रभूचं भाऊ जास्त आवडीचं आहे, ते भजन करीत करीत सगळ्यांना अक्षदा टाकायच्या. रघुपती राघव राजा